Praise the Lord. देवाला धन्यवाद. So good to be in the presence of God. देवाच्या सहवासामध्ये राहणं किती छान आहे. Amen. आमेन. Strength for every stage of life. आयुष्यातील प्रत्येक टप्प्यासाठी लागणारी ताकद. Strength for every stage of life. आयुष्यातील प्रत्येक टप्प्यावर लागणारी ताकद. We'll open our Bibles to Deuteronomy chapter 33 verse 25. अनुवाद 33 आणि त्यातलं 25वं वचन आपण यावेळेला काढूया. सगळ्यांना निवेदन आहे, आपलं बायबल बाहेर काढा. पहिलं तर सगळ्यांनी खाली बसून घ्या आणि काढा अनुवाद 33-25. The B part. 25चा दुसरा भाग. As your days are, so shall your strength be. अनुवाद 33वा अध्याय 25व्या वचनाचा शेवटचा भाग. जसे तुझे दिवस तसे तुझे बळ होवो. Praise God. आमेन. As your days are, so shall your strength be. जसे तुझे दिवस असतील तशी तुझी ताकद असेल. So don't be too worried about the days. तर दिवसांची फारशी काळजी करू नका की कसले भयानक दिवस आलेत ना, कसले भयानक दिवस आलेत. Because strength will be provided. कारण ताकद आणि बळ देव देणार आहे आपल्याला या Praise असल्या God. दिवसांना, या असल्या दिवसांना सुद्धा तोंड द्यायला. आमेन. Economy may change. आणि आर्थिक परिस्थिती बदलत राहील. Prices may soar. महागाई वाढत राहील. Things may not seem to look very good. गोष्टी पण फारशा काही चांगल्या दिसणार नाहीत, वाटणार नाहीत. But as children of God, पण देवाची मुलं या नात्यानं we don't need to complain. आपण तक्रार नाही करायची अशा वेळेला. Because कारण God will provide strength accordingly. देव आपल्याला तद्नुरूप बळ आणि ताकद देत राहील. जसे दिवस तसं मग तुझं बळ, तसं मी तुला बळ देईन. Some people think काही लोकांना वाटतं strength is just about big muscles or fast feet की बळ म्हणजे आपल्याकडे असणारी स्नायू शक्ती फक्त, or fast feet. किंवा पटकन चपळ असलेले पाय. But true strength, पण खरं बळ आणि खरी शक्ती जी असते ना बेटा, it also has the power to change as we grow. त्याच्यामध्ये जसं आपण वयाने वाढतो ना तसं बदलायची कुवत असते. Praise God. आमेन. खऱ्या बळात, खऱ्या बळामध्ये जसं आपण वयाने वाढतो तसं बदलायची क्षमता असते. At every stage of your life, तुझ्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्याला the needed strength will be provided. गरजेची शक्ती तो तुला देईल. So old people need not cry, young people need not cry. तर वयस्कर माणसांनी रडायची गरज नाही, जवान मुला मुलींनी तर रडूच नका. Youth need not cry. तरुण मुला मुलींनी रडायची गरज नाही. According to your age, तुमच्या वयानुरूप, according to the different stages of your life, तुझ्या आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यानुरूप strength will be provided by God. शक्ती तुला देव पुरवत राहील. Are you happy to hear this news? आनंद वाटतोय का ही बातमी ऐकून? Praise God and give a mighty clap to Jesus. मग जोरात टाळी वाजवा येशूसाठी. हालेलुया. आम्हाला तर फार आनंद होतो. Because मी बोलणार होते, असू दे तुम्ही बोला पास्टर. because it's not something that stays the same. कारण की हे असं काहीतरी नाहीये जे तसंच राहतं. It's something that grows as you grow. हे असं काहीतरी आहे, हे बळ असं काहीतरी आहे की ते जसं तू वाढत आहे तसं वाढतं. Praise God. देवाला धन्यवाद. Where weakness is there, strength will be supplied. आणि जिथे कुठे अशक्तपणा असेल तिथे तो त्याची शक्ती तुला पुरवेल. The strength of God देवाची शक्ती has the power to adapt. देवाच्या शक्तीमध्ये ताकद आहे सगळं काही अडॉप्ट करून घ्यायची की मी आता त्या सगळ्या सवयी लावून घेतल्या And deepen. आणि अजून खोल उतरायची देवाच्या शक्तीत ताकद आहे. That means म्हणजे at my age, माझ्या वयाला I have the strength माझ्याकडे ताकद आहे to live a victorious life. एक विजयी जीवन जगायची ताकद माझ्या या वयात सुद्धा माझ्याकडे आहे. Because कारण according to my age, माझ्या वयानुरूप which is 66, जे माझं वय आत्ताला 66 आहे, if I am looking powerful, जर मी तुम्हा लोकांना असा सामर्थ्यवान दिसतोय because it is the strength that is supplied from God. तर देव त्याची शक्ती देत असतो म्हणून आहे. Amen. आमेन. This means याचा अर्थ असा लागतो God gives the right kind of strength for the right time परमेश्वर योग्य वेळेसाठी योग्य पद्धतीची शक्ती देतो and for the right age. योग्य वयानुरूप देवबाप तशी तशी शक्ती देतो. And so this is one of the most powerful verses given by God. ते देवाने दिलेलं एक अतिशय सामर्थ्यवान असं वचन आहे. One you can bank on असं for वचन, your whole life. असं अभिवचन की ज्या अभिवचनावर तुम्ही आयुष्यभर अवलंबून राहू शकता. असं म्हणायचंच नाही आता माझं वय झालं हातपाय गळले, असे कसे गळले, देव देतो आपल्याला ताकद त्या वयात सुद्धा. See, you are not looking to the
the strength of कारण God. तुम्ही देवाच्या शक्तीकडे बघतच नाही. मग हात पाय गळणारच आहेत. 40 आणि 50च गळतील मग तर. You look to other people and say, तुम्ही दुसऱ्या लोकांकडे पाहता आणि म्हणता, oh, I think so. This is the age where people really go down. मला असं वाटतं हे असं वय आलं की लोक खाली खालीच जातात ना. You don't need to. तुम्ही कशाला असं बोलायला हवंय? You don't need to. नाही, गरज नाहीये ना की असं विशिष्ट काहीतरी वय लागलं. नाही, त्यांना वय लागलंय. असं ते काय लागलंय? आम्हाला प्रभू लागलाय. Praise God. आमेन. As your days are, so shall your strength be. जसे तुझे दिवस असतील तशी तुला देव ताकद देईल. This is not just nice words to fill the Bible. आणि हे फक्त बायबल भरायला दिलेले चांगले चांगले क्यूट असे शब्द नाहीये. This is a promise अरे अभिवचन आहे देवाने दिलेलं. given by God. हे देवाने दिलेलं अभिवचन आहे. It's a rock that you can stand हा on. खडक आहे ज्याच्यावर तुम्ही उभे राहू शकता. It's a भक्कम. granite rock that you can hold हा on. ग्रेनाइट खडक आहे ज्याच्यावर तुम्ही धरून उभे राहू शकता. Because God is saying, कारण देव म्हणतोय as your days come, जसे तुझे दिवस येतील ना, whether good days, चांगले दिवस, bad days, वाईट दिवस, hard days, अवघड दिवस, busy days, व्यस्त दिवस, old days, म्हातारे दिवस, I will give you the strength you need तशी तुला लागणारी शक्ती मी तुला देईन. in all seasons. तुझ्या सगळ्या ऋतूंमध्ये देईन. For the winter I will give you strength. हिवाळ्यामध्ये पण मी तुला शक्ती देईन. For the summer I will give you strength. उन्हाळ्यात पण मी तुला शक्ती देईन. For the rainy I will give you strength. पावसात पण मी तुला शक्ती देईन. At night I will give you strength. रात्रीच्या वेळेला पण मी तुला शक्ती In देईन. the daytime I will give you strength. दिवसा पण मी तुला शक्ती देईन. In every location I will give you strength. प्रत्येक परिसरात आणि लोकेशन मध्ये मी तुला शक्ती देईन. Whatever kind of strength you need in your location I will give you. ज्या कुठल्या लोकेशन मध्ये परिसरात तू आहे तिथे जी कुठली शक्ती गरजेची पडते ती शक्ती मी तुला देईन. Not all at once, आणि सगळं एक साथ एका वेळेला नाही, but seasonal. पण ऋतूला धरून. Praise God. देवाला धन्यवाद. And just in time. आणि अगदी वेळेत, Just in time. अगदी वेळेत ती शक्ती देव देईल. Now, here what does strength mean in Hebrew? आता हिब्रू भाषेमध्ये बळ किंवा शक्ती हा जो शब्द त्याचा अर्थ काय? What is the Hebrew meaning? We have to go to the Hebrew meaning. आपण हिब्रू भाषेच्या अर्थाकडे जायचं की बळ या शब्दाचा अर्थ काय? The Hebrew word translated strength. आणि हिब्रू भाषेमध्ये बळ या शब्दाचा जो अर्थ आहे It's a very rare root word in the Old Testament. तो जुन्या करारातला एक अतिशय मुळाचा पण तुरळक शब्द आहे. And whose exact meaning is really debated. आणि ज्याचा अचूक अर्थ खरोखर डिबेट करण्याजोगा, थोडस चर्चा करण्याजोगाच आहे. But पण most of the scholars agree जास्तीत जास्त विद्वान माणसं ह्याच्यावर सहमत that करतात this root word की हा जो मूळ शब्द आहे is very deep and can be applied very widely. तो फार खोल आहे आणि तो फार विशालपणे वापरला जाऊ शकतो. हे अनेक विद्वान माणसं सहमत करून It सांगतात. means more than muscle power. म्हणजे स्नायू शक्तीपेक्षाही हे बळ काहीतरी जास्त आहे. It can mean physical strength. मग ती शारीरिक शक्ती असू शकते, It can mean energy for a given task. नाहीतर जे काही काम आलेलं असेल त्या कामाला लागणारी एनर्जी, स्फूर्ती असू शकते, It can also mean wisdom किंवा ज्ञान असू शकतं, so that you can make the right choices. म्हणजे तुम्हाला योग्य निर्णय करता येईल, योग्य निवड करता येईल त्या वेळेला. It can also mean spiritual strength. याचा अर्थ असाही होऊ शकतो की आध्यात्मिक बळ, आध्यात्मिक शक्ती त्यातनं मिळेल. It can also mean peace, joy, शांती, आनंद हाही अर्थ होऊ and शकतो. faith. आणि विश्वास हाही. It can also mean security. एक संरक्षण, बळ या शब्दाचे हिब्रू भाषेतले हे अर्थ असू शकतात. संरक्षण सुद्धा. And strength to stand strong. आणि खंबीर, अढळ उभं राहायला मिळणारी ताकद. Firm. अगदी फर्म, अढळ. You will receive help. तुम्हाला मदत मिळेल अगदी अढळ उभं राहायला. Strength in your weakness. तुझ्या अशक्तपणात शक्ती आणि बळ. आपण गातो ना, तू मेरा बल है प्रभू, वो ये बळ आहे ये. So God doesn't just give one kind of strength, तर देव एका पद्धतीचं बळ देत नाही फक्त, but He gives the right kind of strength. पण योग्य पद्धतीचं बळ देतो आलेल्या परिस्थितीत, वयात, प्रसंगात, सगळीकडे. Right kind of medicine for the right kind of sickness. योग्य पद्धतीचं औषध, जो काय आजार असेल त्या आजारानुरूप And He gives it at the right time, आणि योग्य वेळेला देतो. at the right stage of your life. आणि तुझ्या आयुष्याच्या योग्य टप्प्याला, योग्य वयाला देतो. If you are 20, He will give you the strength you require for the age of 20. जर तू 20 वर्षाचा आहे तर 20 वर्षाचा असताना तुला ज्या शक्तीची गरज पडते ती शक्ती, ते बळ देव तुला देईल. If you are 50, He will give you the right amount of strength for that age which is 50. तू जर 50चा आहे तर त्या 50 मध्ये लागणारं जे काही बळ आहे, जी काही गरज पडते बळाची, ते बळ देव तुला देईल.
So that at 50 you don't look like 80. म्हणजे 50 मध्ये तू 80 सारखं दिसू So नये that at 20 you don't look like 50. आणि 20 मध्ये तू 50चा दिसू नये बस. कुछ लोग दिखते हैं ऐसा ना, इसलिए बोला. Are you getting it? कळतंय का? कोणी 20 50चा दिसतोय, कोणी Amen. 50 80चा दिसतोय. And so today we will study from the life of David तर आपण दाविदाच्या जीवनातनं आज अभ्यास करूया at how every stage की कसं प्रत्येक टप्प्याला he lived a life of strength in every season. तो असं जीवन जगला ना की जीवनाच्या प्रत्येक ऋतूमध्ये बळाने भरलेलं जीवन जगला. Amen. आमेन. You never see David lazy. तुम्ही दाविदाला कधी मला आज ना आळसच आलाय असं आळशी बघत नाही. He is always a man on the go. आणि दावीद नेहमी धावणारा पळणारा माणूस. And so David is a shining figure of this truth. तर दावीद या सत्याची एक चमकणारी प्रतिमा आहे. As a young boy, एक तरुण मुलगा या नात्यानं God gave him courage देवाने त्याला धाडस दिलं. to face lions and bears सिंहांना अस्वलांना तोंड द्यायचं धाडस दिलं. and even Goliath the giant. आणि गोलायत जो राक्षसी धिप्पाड त्यालाही तोंड द्यायचं धाडस देवाने दिलं दाविदाला. At that age, त्या वयात बरं का, दावीद लहान होता तेव्हा, because at that time कारण त्यावेळेला he needed a particular strength, त्याला विशिष्ट शक्तीची बळाची गरज पडली. particular wisdom, एक विशिष्ट ज्ञान, एक विशिष्ट बळ तेव्हा त्याला गरजेचं पडलं ना. and God gave it to आणि him. देवाने त्यावेळेला त्यानुरूप त्याला दिला. आता गोलायतशी जेव्हा तो समोर गेला त्यावेळेला लागणारं जे बळ आहे ते देवाने दिलं ना त्याला. And I believe आणि माझा विश्वास आहे he must have been reading Deuteronomy 33:25, अनुवाद 33:25 दावीद वाचतच असणार आहे. and he must have applied to his own life. आणि दाविदाने अनुवाद 33:25 स्वतःच्या जीवनात वापरलेलं असणार आहे की प्रभू दावीद गायला असेल तेव्हा तू मेरा बळ है प्रभू. Amen. Amen. And as a king, आणि राजा या नात्यानं when he reached the age of 30, 30 वर्षाचा जेव्हा दावीद राजा झाला God must have given him that kind of strength, देवाने त्या पद्धतीची ताकद त्याला दिली असेल. because God gave him wisdom कारण देवाने त्याला ज्ञान दिलं, to lead and even the grace to repent. लोक समुदायाला चालवायचं ज्ञान दिलं आणि पश्चाताप करायची कृपा पण दिली की तुझ्या चुकांचा तू पश्चाताप कर. Even at his young age, तरुण वयात सुद्धा as a king, एक राजा म्हणून about 30, 30च्या वर गेलेला he never lost a single battle. कधी एक युद्ध म्हणून हरला नाही दावीद राजा. Why? का? Because God became his strength. कारण देव त्याची शक्ती, त्याचं बळ बनला. As his days were, आणि जसे दाविदाचे दिवस होते so his strength was. तसं त्याचं बळ असायचं, तशी त्याची शक्ती असायची. See, you need to learn from David now. तुम्ही दाविदाकडून आता शिकायची गरज We have to learn from Moses now. आपण मोशेकडनं शिकायची गरज आहे. We have to apply this strength in our life. आणि हे बळ आपण स्वतःच्या जीवनात वापरायची गरज आहे. असं ढेपायचं नसतं क्या करना हमारे Remember, तो दिन David बुरे. said, दावीद बोललाय God is the strength of my life. देव माझ्या आयुष्याची ताकद आहे. See? अँड अ पोर्शन ऑफ माय हार्ट फॉर एव्हर. Yes. आणि माझ्या हृदयाचा कायमचा वाटा आहे. God is the strength, he said. देव माझं बळ आहे म्हणाला. So somewhere he was applying Deuteronomy 33:25. कुठेतरी त्याने अनुवाद 33:25 वापरलेला आहे. Even as an old man, आणि एक वयस्कर झालेला म्हातारा माणूस सुद्धा, God gave him peace एक वयस्कर झालेला म्हातारा माणूस असताना सुद्धा दाविदाला देवाने शांती दिली and even a purpose that he may teach others. आणि एक संकल्प दिला की ज्यातून तो दुसऱ्यांना शिकवू शकेल. म्हणून तो म्हणाला, या मी तुम्हाला प्रभूचा मार्ग शिकवतो. Yes, in Psalm 71 verse 18. स्तोत्र 71:18 मध्ये दावीद बोललेला आहे. See what he says. काय बोलला स्तोत्र 71:18 मध्ये दावीद? Read it very carefully. वाचा, काढा स्तोत्र 71 काढा आणि Even वाचा. now when I am old and gray, don't leave me, O God. तो म्हणाला स्तोत्र 71:18 मध्ये, तर मी म्हातारा व केस पिकलेला झालो आहे तेव्हा पुढल्या पिढीला तुझे सामर्थ्य, येणाऱ्या प्रत्येकाला तुझा पराक्रम मी प्रगट करीपर्यंत हे देवा मला सोडू नको. See, in English it says even now. आताही तू मला सोडू हा. नको असं इंग्लिश मध्ये लिहिलंय. This shows he had been praying all along, not just now. तर याच्यावरनं दिसतं की तो आयुष्यभर प्रार्थना करत आलेला आहे. फक्त त्यावेळेला प्रार्थना लागली म्हणून केलेली नाहीये Because त्याने. even now means that you have been my strength up till now. Even now, further on, be my strength. तर आताही मला सोडू नको म्हणजे काय की आतापर्यंत तू माझं बळ झालेला आहे, ताकद झालेला आहे. आता याही वेळेला तू मला सोडू नको, माझं बळ बनून राहा. I have walked with you every stage of my life. माझ्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्याला मी तुझ्या सोबत चाललोय And at every stage of my life, you had provided me strength. आणि माझ्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्याला माझ्या देवा तू मला ताकद दिलेली आहे. But now also I need you. पण आताही मला तुझी गरज आहे. And I still trust you. माझा अजूनही तुझ्यावरच विश्वास आहे. And at this age, याही वयात and at this stage of my life, आणि माझ्या आयुष्याच्या याही टप्प्यात I need your strength. मला तुझ्या बळाची गरज आहे.
हे असं असावं. You need to make such statements. अशा पद्धतीची विधानं तुम्ही बोलली पाहिजेत. तोंडांचे वापर चांगले करा. And God answered him. आणि देवाने त्याला उत्तर दिलं. His youth was renewed like an eagle. त्याचं तारुण्य गरुडासारखं नवीन झालं ना, Because he himself wrote कारण तो स्वतः लिहितो. in Psalm 103 verse 5. स्तोत्र 103:5 मध्ये लिहितो बघा तो. Your youth is renewed like the eagles. स्तोत्र 103 आणि त्यातल्या 5व्या वचनामध्ये तोच लिहितो. तो तुझे आयुष्य उत्तम पदार्थांनी तृप्त करून तुझे तरुण पण गरुडासारखे होते. See, तुझे तरुण पण तो गरुडासारखे करतो. he doesn't say your youth will be renewed like a young boy of 5. आणि तुझं तरुण पण एखाद्या लहान 5 वर्षाच्या मुलासारखं तो करेल असं नाही म्हणाला. He says you will have youth. तो म्हणाला तुला तारुण्य You मिळणार will आहे. be a youth. तू जवान होणार, तू तरुण होणार, But पण it will be renewed. तुझं तारुण्य नवीन होणार आहे. See, your age of 20 will not decline and become 15. बघ, तुझं जे 20चं वय, समजा तुम्ही 20 वर्षाचे आहात, तर तुझं 20चं वय काय लहान होऊन 5चं बनणार नाहीये. ते No. तुझ्यात बळ असायला. That age of 20, 20 वर्षात it will be renewed. ते 20 वर्ष तुझं जे आहे, ज्या 20 वर्षाचा आता तू झालाय, त्या वयात तो तुझं बळ नवीन, तुझं तारुण्य नवीन करेल. Because even at the age of 20, we need strength. कारण 20 मध्ये पण शक्ती लागतेच ना बेटा. Amen. बळ प्रत्येक वयालाच लागतंय हो, जवानीत पण, मध्यम वयात पण आणि उतार वयात पण. Like the eagle. आणि गरुडाप्रमाणे नवीन करणं. You know, the eagle, they shred it shreds its feathers. आणि गरुड आपले पंख सोडतात, माहितीये ना, त्यांचे पंख पडतात. It looks towards the sun, and then in the warmth it is said that the feathers are shredded. गरुड सूर्याकडे पाहत असतात आणि त्या सूर्यप्रकाशामध्ये गरुडांचे पंख गळतात And they get new feathers. आणि त्यांना नवीन पंख फुटतात. And that's why it's called renewed feathers. आणि म्हणून त्याला म्हणतात की नवीन पंख. So even David found new feathers for each season. आणि तसं दाविदाला पण नवीन पंख दर ऋतूला मिळायचे. Fresh hope, fresh strength, ताजी आशा, ताजी शक्ती, fresh fight, ताज युद्ध and fresh flight. आणि ताजी फ्लाइट पण, So- ताजी भरारी पण. So what is the lesson for us? तर आपल्याला काय यात शिकण्यासारखा धडा आहे? You won't have the same strength at 20 as at 60. बघा, 60 मध्ये जी शक्ती आहे तशी 20त असणार नाही. 20त असलेलं बळ तुझ्यात 60त असणार नाहीये. Say, दॅट्स नॅचरल. I mean, if you are 60, you won't get the strength of a 20. आता 60 मध्ये तू गेल्यावरती तू थोडं 20 वर्षाच्या मुलासारखा बळ ठेवून असणार आहेस. But yet, तरी you still will have a strength where you will compete with 60-year-olds and win. असं बळ तुम्हाला देव त्या 60त देईल की इतर 60च्या लोकांबरोबर तुम्ही धावाल आणि पहिले याल. Yes. And आणि if the grace rests mighty on you, कृपा जो खूपच बलवान तुझ्यावर असेल, at 60 you can be as young as 40 or तर 30. 60 मध्ये तू 40 किंवा 30 वर्षासारखाही तरुण असशील. Amen. है ना? See, you will have the right strength. आणि योग्य पद्धतीची तुला शक्ती किंवा बळ मिळेल. Like when you are a youth, जसं जेव्हा तुम्ही तरुण असता, you need courage and discipline. तरुण मुलं मुली असतात, त्या तरुण मुला मुलींना एक धाडस आणि एक शिस्त पण लागते. In middle age, मध्यम वयाचे तुम्ही झाला, you need endurance, you need wisdom. मग चिकाटी आणि ज्ञान लागतं, मिड लाईफ. And in old life, आणि वयस्कर झाला, म्हातारे Old झाला, age. म्हातारपणी you need peace and grace. शांती आणि कृपा लागते. And these things will come accordingly. to आणि you. तसं तसं त्या वयाला ते येईल. Praise God. आमेन, Amen. आमेन. And God promises, आणि देव वचन देतो, I will match your strength to your day. तुझ्या दिवसानुरूप मॅचिंग बळ देईल मी तुला. कसे चाललेत तुझे दिवस, त्या दिवसाला मॅचिंग होईल असं बळ देतो मी. So what must we do? मग आपण काय करायचं? Seek His face at every stage of your life. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्याला त्याचं मुख शोधायचं. Be like David. दाविदासारखं बनायचं. As a teen, he prayed to God. टीनेजर असताना त्याने देवाला प्रार्थना केली. You know, he carried his harp right from his younger age to the old age. तुम्हाला माहितीये ना, दाविदाने हातामध्ये वीणा त्याच्या लहानपणापासून ते त्याच्या म्हातारपणापर्यंत ठेवली होती. From being a shepherd boy, म्हणजे तो एक जो मेंढपाळ मुलगा तेव्हापासून, running from Saul, शौलापासून धावून जात होता तेव्हाही, and sitting on the throne. आणि मग येऊन सिंहासनावर बसला, राजा झाला तेव्हाही He always carried his harp, त्याच्या हातात वीणा होती. असं काही त्यांनी केलं नाही worshiping God. की आता मी राजा झालो, देशाचा राजा झालो, आता वीणा हातात ठेवणं शोभत नाही. नो 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 नो, मी राजा आहे पण हातात वीणा आहे, कारण आराधना तर मी करणारच आहे. He prayed and praised as a teen. आणि टीनेजर असताना त्याने प्रार्थना आणि स्तुती केली.
prayed and praised as a king. राजा झाला तेव्हाही प्रार्थना आणि स्तुती केली. Even as an old man, he prayed and praised. म्हातारा वयस्कर माणूस झाला तेव्हा सुद्धा त्याने प्रार्थना आणि स्तुती केली. And so God's strength comes one day at a time. तर देवाची शक्ती वन डे ॲट अ टाइम, दिवसाला जशी लागेल तशी येते. Amen. आमेन. As your days are, जसे तुझे दिवस असतील, not as your years are. तुझी वर्ष जशी असतील तसं लिहिलेलं नाहीये. As your days are, दिवस तुझा जसा असेल so shall your strength be. तसं तुझं बळ असेल. वर्ष लिहिलेलं नाहीये. थँक गॉड. हालेलुया. And just enough आणि अगदी पुरेसं, for each need of yours. अगदी तुझी जी प्रत्येक गरज असते त्या गरजेला पुरेसं बळ तो देईल. Just right for each season. अगदी प्रत्येक ऋतूला जेवढं गरजेचं बळ आहे तेवढं तो देईल. So hold this promise तर त्याच्या very close वचनाला, to your heart. त्याचं जे अभिवचन आहे त्याला असं हृदयापाशी घट्ट धरून राहा. Hold Deuteronomy 33:25 हो, to the हालेलुया. bosom of your heart. अनुवाद 33:25 असं उराला धरून राहा. उराला. Amen. आम्ही तेच करतोय. David's life shows us दाविदाचं जीवन आपल्याला दाखवतं how this promise works. की वचनं कशी काम करतात. ही काम करणारी वचनं आहेत बरं का. कशी करतात. In youth, तारुण्यात, middle age, मध्यम वयात, old age, म्हातार वयात, as a leader, लीडर म्हणून, as a husband, नवरा म्हणून, as a wife, बायको म्हणून, as a father, बाप as a mother. आई म्हणून ही वचनं कशी काम करतात. Amen. आमेन. Now today we will look at 3 stages of his life आज आपण त्याच्या जीवनातले 3 टप्पे बघू and learn how God strengthened him आणि शिकू देवाने त्याला कसं बळ दिलं and how he can strengthen us also. आणि कसं देव आपल्याला सुद्धा बळ देऊ शकतो. ऍक्च्युली First, एक, every stage has its own battles. प्रत्येक टप्प्याला आपापली युद्ध असतात. जवानीतली युद्ध, म्हातारपणाची युद्ध. So God sends us the right strength for the battle we face. तर जे काही युद्ध आपल्या समोर येतं त्याला लागणारं बरोबर बळ त्या वेळेला देव देतो. No more, no less. जास्त देत नाही आणि कमी देत नाही. Because if he gives us more strength, कारण जास्त बळ जर दिलं we will become naughty like Goliath. तर आपण गोलायत सारखे खोडकर बनणार की रस्सी जल गई बळ नाही गया इसका अभी तक. If he gives less strength, आणि कमी ताकद दिली we will run away like Elijah, तर आपण एलियासारखे पळून जाणार. म्हणून afraid of Jezebel. आणि इस्रायल राणीला घाबरणार आणि एलियासारखे पळून जाणार. म्हणून जेवढं बळ लागतंय ना तेवढंच देव देणार. Look at David. दावीद बघा, When he was young, जेव्हा दावीद तरुण होता he was very courageous. फार धाडसाने भरलेला He होता. had strength in his bones. एकदम करेजियस, धाडसाने भरलेला, हाडांमध्ये शक्ती. And he meets Goliath. आणि भेटला गोलायतला. And in that battle, त्या युद्धात David wins. दावीद जिंकला. See, हा? you know, Goliath is a giant warrior. आणि गोलायत किती धिप्पाड राक्षसी पुरुष होता, योद्धा होता. He was a warrior. David never fought a war. तो बलवान वीर होता. गोलायत योद्धा होता. दावीद एक युद्ध लढला नव्हता कधी आयुष्यात. And Goliath threatened Israel's army. आणि गोलायतने येऊन इस्रायलच्या सैन्याला भीती घातली. सैन्य. But at that time, त्यावेळेला David was not scared. दावीद नाही घाबरला. Because कारण at that hour, त्या घटकेला, त्या on तासाला, that day, त्या दिवशी, त्या तासाला, for that day, त्या दिवसासाठी God supplied his strength to him. देवाने त्याची शक्ती दावीदाला दिली की आजचा हा जो तुझा दिवस आहे ना, या दिवसासाठीचं बळ मी तुला देतो. See, जा. because you tell me, कारण तुम्ही मला सांगा, Goliath was about, some say 13 feet tall, 12 feet tall, गोलायत 9 किती feet उंच. tall. काही जण म्हणतात 12 फूट उंच होता, काही 13, काही म्हणतात 9 फूट उंच होता गोलायत. हा? And he could have been a giant आणि गोलायत असा धिप्पाड राक्षसीच असणार आहे. because his spear weighed 15 pounds. कारण 15 पाऊंडचा त्याचा भाला होता. 15 pounds, that's about how many? 15 7 पाऊंड kgs? म्हणजे 7.5 किलो. 7 kgs, one spear. 15 पाऊंड म्हणजे जवळपास 7.5 किलोचा त्याचा भाला होता. एक भाला. And so Saul was very tall also. शौल पण उंच होता. देशाचे महाराज उंच But he होता. was taller than normal people. पण नॉर्मल लोकांहून थोडा उंच होता शौल राजा. हे ह्याच्यासारखं गोलायतसारखं नाही. But if David could pull down Goliath and be afraid of Saul, doesn't make sense. पण हा दावीद गोलायतला खाली पाडतो आणि शौलाला घाबरतो, हे काही बरोबर वाटणार नाही ना. But there has to be a reason. त्याला कारण हवं काहीतरी. See, according to your days, strength is provided. तुमच्या दिवसानुरूप बळ दिलं जाणार आहे. Say, physical strength was not provided to David at that time. शारीरिक शक्ती त्याला दावीदाला दिली नाही गेली. Because God was training him. कारण देव त्याला प्रशिक्षण देत होता. त्याचं ट्रेनिंग His सुरू होतं. character was being built. त्याचं चारित्र्य देव सुधरवत होता. उसको बना रहा था. प्रभूने त्याला चाकावर टाकलं होतं. So sometimes कधी कधी God may not give you strength देव तुला तसं बळ देणार नाही so that you will be humble. की तू नम्र व्हावस. See?
नम्र असावंस. At times, कधी कधी He will give you the strength. देव तुला बळ देईल. God knows when to give you. म्हणजे मला काय म्हणायचं आहे की देवाला ठाऊक असतं तुला ते बळ कधी द्यायचं. Amen. कधी कधी देव ते बळ देणार नाही, अशासाठी की आपण जरा नम्र राहावं. And so that day, त्या दिवशी God gave him strength. मात्र देवाने त्याला बळ दिलं त्या गोलायतच्या दिवशी. And with the accuracy and speed, आणि अगदी अचूकपणे वेगानं, with only 5 smooth stones, 5 गुळगुळीत गोट्यानं, though he carried 5, he used only 1. आणि 5 घेतले होते तरी एकच वापरला. With that sling, he hit Goliath on the forehead. आणि त्या गिलवरीनं गोफणीनं तुम्ही जे म्हणाल ते त्याने त्या गोलायतला इथे कपाळावर मारलं And he fell. आणि गोलायत खाली पडला. Bible says बायबल म्हणतं in 1 Samuel 17:37, बघा 1 शमूएल 17वा अध्याय आणि 37व वचन काढा. the Lord who saved me from the lion and the bear will save me from this giant. 1 शमूएल 17वा अध्याय आणि त्यातलं 37व वचन असं म्हणतंय, दावीद म्हणाला, यहोवा ज्याने मला सिंहाच्या पंजातून व अस्वलाच्या पंजातून सोडवले, तो या पलिश्त्याच्या हातातून मला सोडवेल. Now what is he exactly saying? म्हणजे दावीदाला एक्झॅक्टली काय म्हणायचं होतं हे स्टेटमेंट करताना? As my days are, so my strength shall be. माझ्या जसे दिवस येतात ना तसं माझं बळ असणार आहे. In other words, दुसऱ्या शब्दात, it is God who killed the lions and the bear through my hands. देवाने माझ्या हस्ते सिंहांना अस्वलांना ठार मारलंय. And it is God who is going to pull down Goliath through my hands. आणि देवच माझ्या हस्ते या गोलायतला मारणार आहे. That clearly shows क्लिअरली दिसतंय यावरनं. David didn't have his own strength. दाविदाकडे स्वतःची शक्ती नव्हतीच. It was supplied by God on that day. देवाने त्या दिवशी लागणारं बळ त्याला पुरवलेलं होतं. But on your behalf, you need to have courage. You need to move forward. पण तुझ्या वतीनं तू धीर ठेवायचा आणि पुढे जायचं. हार मानायची नाही, हातपाय टेकायचे नाही तसे. And you need to believe in God. आणि विश्वास ठेवायचा देवावर. आपल्याला बिलीवर म्हणतात ना, विश्वास ठेवायचा देवावर. And so in youth, God gave him courage to face giants. तर त्या तरुणपणी देवाने त्याला धाडस दिलं त्या राक्षसी पुरुषाला तोंड द्यायला. And the middle age, आणि मध्यम वयात strength to lead the people. त्याला बळ दिलं, लोकसमुदायाला ॲज अ लीडर चालवायचं बळ दिलं. Amen. दावीद लोकसमुदायाला चालवत होता ना. And he won many battles. अनेक युद्ध दावीद जिंकला. And how? कशी? Deuteronomy 33:25. अनुवाद 33:25 मध्ये जे लिहिलंय त्यावर जिंकला. Amen. आमेन. He bought a piece of land. त्याने जमीन घेतली विकत. How? कशी? By the strength of God. देवाच्या शक्तीनं, देवाच्या बळानं घेतली. Like how we bought this land? आम्ही कशी ही जमीन घेतली? By the strength of God. आम्ही कशी ही जमीन घेतली? देवाच्या बळानं घेतली. I mean, we cannot buy our own house here. आम्हाला इकडे स्वतःची घरधड घेता येत नव्हती, त्या आम्ही ही जमीन घेतली. 1997-98 बोलतोय मी. कशी घेतली? By त्याने the बळ strength दिलं. of God. देवाच्या आत्म्याद्वारे घेतली. Say, Amen. He Ministry. bought the land. He त्याने built the Jerusalem. त्याने जमीन घेतली, त्याने यरुशलेम बांधलं, Brought the ark of God. देवाचा कराराचा कोष तिथे आणला. All by God's strength. सगळं देवाच्या बळाने. मिनिस्ट्री ऐसे नहीं खड़ी रहती बेटा. It cannot happen. God has to provide strength. देवाने बळ दिलंच पाहिजे. Day to day, strength is required. दर दिवसाला बळ लागतं, ते देवाने दिलं पाहिजे. Strength for me to smile. मी हसायला पण देवाने मला बळ दिलं पाहिजे. Strength to stand before you. तुमच्या समोर उभं राहायला पण देवाने मला बळ दिलं पाहिजे. See, Is it easy to stand 3 days in a week and speak like this at this age? rejoice आनंद at करा. all times. नेहमी आनंद How? करा. कसा? By strength. नेहमी आनंद करतो आम्ही. कसं? त्याच्या बळाने, त्याच्या Amen. शक्तीने. तो शक्ती देतो, तो बळ देतो. म्हणून आम्ही दोघं तुम्हाला हसतमुख दिसतो. किसी को भनक नहीं पड़ेगी हमारे लाइफ में और हमारे किधर भी क्या चल रहा है. Endurance for years of battle and years of leadership. वर्षांसाठी आणि वर्षाच्या लीडरशिप साठी, पुढारीपणासाठी लागलेलं बळ, लागलेली चिकाटी देव पुरवतो. आमेन. David walked wisely every day. दावीद रोज सुज्ञतेनं चाललाय. Prayed every day. रोज प्रार्थना करायचा. Praised every day. रोज स्तुती करायचा. Worshipped every रोज day. आराधना करायचा. And he led his team आणि त्याच्या टीमला लीडर बनून चालवायचा की कम ऑन लेट्स डू इट. and never lost a single battle. एक युद्ध म्हणून हरला नाही कधी दावीद. Praise God. वाह, I mean, हालेलुया. there is no king who has not lost a battle. असा एकही राजा नाही की ज्याने एखादं युद्ध कधी हरलं नसेल, पण दावीद आहे असा. एक युद्ध हरला नाही तो. Amen. आमेन.
Bible says in 2 Samuel 21:17, 2 शमूएल 21:17 मध्ये बायबल म्हणतं, very important verse. अतिशय महत्वाचं वचन आहे, पेन काढा, मार्कर काढा आणि लावा त्याला. He always carried the lamp of Israel. 2 शमूएल 21:17 मध्ये बायबल सांगत आहे, तेव्हा 2 शमूएल 21:17 I mean, that is the meaning of it. तेव्हा सरूयाचा मुलगा अभिषयाने त्याचे सहाय्य केले आणि त्या बलिष्ठाला मारून टाकले. तेव्हा दाविदाच्या माणसांनी शपथ वाहून त्याला म्हटले, इस्रायलाचा दिवा तू विझवू नयेस, म्हणून तू आम्हाबरोबर लढाईस आणखी येऊ नको. त्याने If तो you दिवा, are the lamp of Israel, तू जर इस्रायलचा दिवा आहेस God will supply strength for you. तर देव तुला बळ देईल. दाविदाने तो इस्रायलचा दिवा कधी विझूच दिला नाही. See, Israel became strong. इस्रायल बलवान झालं. Israel was at peace. इस्रायल शांतीने नांदलं. And David prepared Solomon to build the temple. आणि दाविदाने शल्मोनाला तयार केलं, मंदिर तू बांधना. So in leadership years, तर इथे या त्याच्या पुढारीपणाच्या लीडरशिपच्या वर्षांमध्ये God gives steady strength to build your legacy. दावीद ना देव काय करतो, एक सातत्याचं बळ देतो तुमचा नंतरचा वारसा जो आहे तो बांधून जायला. Amen. Amen. When he Amen. was old, जेव्हा तो वयस्कर झाला, he had wisdom त्याच्याकडे ज्ञान होतं. which made way into his strength. वयस्कर झाला तर त्याच्याकडे ज्ञान खूप होतं, ज्यातनं मार्ग तयार झाला बळ मिळायला. You know, when he faced Goliath, जेव्हा तो गोलातला तोंड देत होता his age is not given, तेव्हा त्याचं वय काय आहे ते दिलेलं नाही. but we assume it may be from 14 to 19 आपण somewhere. तर्क लावूया, दाविदाचं वय तेव्हा 14 ते 19च्या मधलं असणार आहे जेव्हा तो गोलाशी लढायला गेला. 14 ते boy. 19. तरुण कवळा Just a shepherd boy, एक मेंढपाळ 14 ते 19च्या मधला, still growing up into his calling. आणि अजून त्याच्या पाचारणात कॉलिंग मध्ये वाढतोय. अभी वो जा रहा है, अभी किधर सीख रहा है. But that time strength came. पण त्यावेळेला बळ आलं, त्या दिवशी बळ आलं. बळ आलं, गोलातला पाडायचं बळ त्या दिवशी देवाने त्याला दिलं. And then, मग when he was above 60, जेव्हा तो 60च्या वर गेला he still continued fighting. तरी तो लढतच होता. He was 60, 60 झाला and when he was facing Ishbenob, आणि इश बेनोबला जेव्हा तो तोंड देत होता, Ishbenob. बेनोब, Ishbenob was a relative of the slain Goliath. आणि बेनोब हा जो मेलेला गोलायत ना त्याचा नातलग होता. See, Goliath's relatives were there, गोलायत मेला ना, पण त्याचं गणगत होतं ना अजून जिवंत, नातलग होते अजून. but praise God, देवाला मात्र धन्यवाद, those giants are not there alive today. आज ते धिप्पाड राक्षसी लोक जिवंत नाहीत. You don't read about those giants after David. त्या धिप्पाड राक्षसी लोकांविषयी दाविदानंतर आपण कुठेही वाचत नाही. Never read. जिथून गोलायत आला होता. Why? नाही, दाविदानंतर वाचत नाही. का? David finished them all off. कारण सगळ्यांना संपवून टाकलं. He didn't keep any one of them for us to face. आणि त्याने त्यातल्या कुणालाही सोडलं नाही, सगळ्यांना संपवलं की आपल्याला आता त्यांना तोंड द्यायला लागतच नाही, क्योंकि हमारे सर सबको खत्म ही करके गए. He finished. After that, you don't read about the giants. त्याच्यानंतर आपण त्या राक्षसी धिप्पाड गोलायत सारख्या माणसांविषयी वाचत नाही, Because you won't get a man like David again. कारण Oh God. दाविदासारखा माणूस परत मिळणार नाही ना. तर डेविड सर ने उनको सबको खत्म कर God दिया. said, David, you have to finish the work because I don't know about these people हो ना, after you. हो ना. देव म्हणाला, दाविदा तूच हे काम संपवून जा बाबा, तुझ्यानंतर या लोकांचं तर मला काही सांगवत नाही. I don't know whether they'll face these हा, Goliaths. या लोकांना हे गोलायत झेपणार आहेत का माहित नाही, ज्या अंगात कधी येतं. Now, so he was facing this one of the relative. तर ह्या गोलायतचा, मेलेल्या गोलायतचा एक नातलग होता ज्याला दावीद तोंड देत होता. And at that time, he would have been roughly in the age of 60 to 63 or 65. त्यावेळेला दावीद रफली 60, 62, 65 या वयात असेल. And Bible says, बायबल म्हणतं he went down and waxed faint. तो गेला खाली आणि अशक्त पडला. First time. पहिल्यांदा असं झालं In की battle. युद्धामध्ये तो थोडा अशक्त पडला. He was unable to fight like he once did. आणि एकेकाळी ज्या बरारीनं आवेशानं तो लढायचा, शक्तीनं लढायचा, ते त्याला त्या दिवशी करायला होईना. So in his latter years, म्हणजे त्याच्या नंतरच्या पश्चातच्या वर्षात, you can read that in 2 Samuel 21:17. I 2 said. शमूएल 21:17 मध्ये तुम्हाला त्याविषयी वाचायला मिळेल. David had the heart of a warrior, दाविदाचं हृदय मात्र योद्ध्याचं होतं, but his body showed the wear and tear of decades. पण शरीर त्याचं जे होतं ना, त्या शरीरावरती आता थोडे परिणाम तो होणारच ना. आता लहानपणापासून तो आता 60-65ला आला आहे,
तर ते थोडे परिणाम त्या शरीरावर दिसून येतात. So now David was gray-haired तर आता दाविदाचे केस झाले पांढरे, and still wearing the crown of Israel. तरी इस्रायलचा मुकुट त्याच्या डोक्यावर आहे. Then he stares at the enemy आणि मग शत्रूंकडे तो बघतोय एकटक standing across the line. आणि लाईनच्या इथे उभा आहे. His heart still beats with passion. हृदय अजून आवेशाने धडधडतंय. See, प्रभूच्या. the spirit is willing, but the flesh is weak. लिहिलंय ना, आत्मा उत्सुक आहे पण देह अशक्त पडतो. And so he wants to prove himself once again. तर दाविदाला परत एकदा स्वतःला सिद्ध करायचं होतं. I am David, the giant slayer. मी दावीद आहे, मी त्या राक्षसी धिप्पाडाला मारणारा दावीद आहे. And so let this fellow come. तर येऊ दे ह्याला पण, I can pull him down. मी त्याला खेचतो बरोबर खाली. Amen. आमेन. I will fight again. मी परत लढतो And he steps forward. आणि तो पुढे जातो. But then, पण मग for the first time, you can see the trembling hand of David. पहिल्यांदा दाविदाचा थरथरणारा हात दिसतो. That sword he holds is not steady ज्या हातात anymore. तलवार आहे ती आता थोडी थरथरतीये. एज कॅचेस अप राजा. His bones were groaning with the weight of the sword. हाडं त्याची आता कणाला लागली तलवारीच्या त्या वजनाला उचलून. Yes, under the weight of age. it was shivering. वयाच्या वजनाखाली होतं असं, म्हणजे होत आहे. And so this giant looks at David तर हा जो धिप्पाड त्याने दाविदाकडे पाहिलं and he must have said, आणि म्हणाला असेल, oh, he is the one who killed my relative Goliath. यानी माझ्या त्या नातलगाला गोलायतला ठार मारलं काय? Now I will finish him off. मी ह्याला संपवतो आज बघ. But still there was that fear in him, तरी भीती होती त्याच्यात. because there is a vast difference between Goliath and this man. कारण गोलायत आणि हा माणूस यांच्यामध्ये पण खूप फरक होता. Because कारण this man was half the size of Goliath. हा मनुष्य गोलायत पेक्षा अर्ध्या साईजचा होता. Because Bible says बायबल म्हणतं this giant had a spear which weighed 7 pounds. हा जो माणूस होता त्याच्या हातामध्ये जो भाला होता तो 7 पाऊंड म्हणजे जवळपास 3.5 किलोचा वगैरे होता. And Goliath had a spear which weighed 15 pounds. गोलायतकडे 15 पाऊंडचा म्हणजे 7-7.5-8 किलोचा होता भाला. ह्याच्याकडे कमी वजनाचा होता. हा कोण? हा इशबी बनोज. Yes. जो सांगितला ना गोलायतचा नातलग, त्याचं सांगतोय. But this is not a young hero, he is a old hero. पण हा काय तरुण हिरो नाही. David. हा दावीद काय आता तरुण हिरो राहिलेला नाही. दावीद आता वयस्कर हिरो आहे. And so as he was fighting with the other soldiers and enemies, इतर सैनिकांशी आणि शत्रूंशी तो लढत असताना suddenly अचानक Ishbi Benob suddenly charges towards David हा इशबी बनोब अचानक आला दाविदाच्या समोर. with that huge spear which can pull down a tree. तो मोठा भाला घेऊन की ज्यातनं एखादं झाड पण मोठं खाली पडू शकतं. And as he raises his spear, David raises his sword. आणि तो जसा तो भाला घेऊन येतो, उंच करतो भाला, तसं दावीद त्याची तलवार पुढे करतो. But that sword shakes uncontrollably. पण ती तलवार त्याच्या हातातली नियंत्रणा पलीकडे Say थरथरते. amen. कळतंय का? So that spear is now coming at a frail man. तर आता तो भाला जो येतोय तो अशक्त पडलेल्या माणसाकडे येतोय. And Because- the giant would have killed David. आणि तो धिप्पाड जो होता तो दाविदाला ठार मारू शकला असता. And Abishag आणि अभिषा or Abishai, किंवा अभिषाय, who was David's nephew, अभिषाय जो दाविदाचा पुतण्या, immediately he broke through the ranks and came to the side of David. लगेच तो पुढे आला दाविदाच्या शेजारी. Say, दाविदाचा पुतण्या अभिषय. यू कॅन रीड इट ॲट होम. You can read it. 2 शमूएल 21 अध्याय 17-18 या वचनांमध्ये लिहिलेलं आहे. and he says, hold your peace, my king. आणि म्हणाला, महाराज तुम्ही शांत राहा, Don't do it. तुम्ही नका करू, You don't fight. तुम्ही नका लढू. This is not your age to fight. आता हे तुमचं वय नाहीये लढायचं. But David wanted to fight till his death for his Lord. पण दाविदाला त्याच्या प्रभूसाठी मरेपर्यंत लढायचं होतं. What passion. काय आवेश म्हणायचा याचा दाविदाचा. And so Abishai with a mighty swing of his sword strikes down the giant. आणि मग अभिषयाने त्याच्या त्या ताकदीनं त्या तलवारीनं त्या धिप्पाडाला मारलं. Suddenly David stands there shocked. आणि दावीद तिथे असा आश्चर्यचकित होऊन उभा राहिला. Not because he fought, तो लढला म्हणून नाही, but because he was saved. पण तो वाचला. तो वाचला.
See, David's passion drove him into that one last fight. दाविदाच्या आवेशाने त्याला त्या या एका शेवटच्या लढाईला नेलं. See, even when his body trembled, his feet was there on the ground. हात थरथर कापत होते, शरीर थरथर कापत होतं त्याचं, पण पाय जमिनीवरती होते शाबूत. दावीद 60 नंतरचा. See, God permitted him, देवाने परवानगी दिली त्याला, but पण God raised up a support for him. देवाने त्यासाठी आधार उभा केला. That is the strength of God. ते देवाचं बळ आहे. देवाने त्याच्यासाठी आधार उभा केला. ते देवाचं बळ आहे की अभिषयाला म्हणाला, महाराज तुम्ही करू नका, लेट मी डू इट दिस टाइम. God sent Abishai at the right moment देवाने अभिषयाला बरोबर वेळ पाठवला to help David. दाविदाला मदत करायला, नाही तर त्या दिवशी दाविदाचं काही होऊ शकलं असतं. As your days are, so shall your strength. जसे तुझे दिवस आहेत तसं तुझं बळ असेल बेटा. At that time, David recognized his weakness. त्यावेळेला दाविदाला कळलं की मी वयानुरूप आता अशक्त झालोय. Sometimes you need to be ready to accept help. कधी कधी ना मदत स्वीकारायला शिका. मुझे किसी की हेल्प नहीं चाहिए. क्यों? God is sending that strength. ते पाठवतोय ते बळ. मदत घ्यायलाही ह्युमिलिटी लागते, नम्रता Yes. लागते मदत घ्यायला. And David was so humble. आणि दावीद खूप नम्र होता. He didn't say, दावीद असं नाही म्हणाला, Abishai, why did you come? अभिषय तू कशाला मध्ये आला? Don't you remember Goliath? तुला आठवत नाही गोलायत? I pulled him down. मी कसं त्याला खाली पाडलं होतं? I can pull this fellow down. मी यालाही खाली पाडी. He is only half the weight of Goliath. हा अर्ध्या साईजचा आहे गोलायत पेक्षा. That fellow had 15 pounds spear. This fellow has got 7 pounds. त्या गोलायतकडे 15 पाऊंडचा भाला होता, त्याच्याकडे काय 7 पाऊंडचा भाला आहे फक्त. No. असं नाही बोलला दावीद. David recognized, दाविदाने as my घेतलं. days are, जसे माझे दिवस आहेत so shall my strength be. तसं माझं बळ असेल. और इसको भेजा प्रभु ने है. Sometimes you have to accept कधी कधी स्वीकारायचं बेटा, स्वीकारायचं that you have crossed that age. की मी त्या वयापुढे गेलोय आता. Some things we cannot do. काही गोष्टी त्या वयापुढे गेल्यानंतर नाही करतायत. And if you can do or if you want to do, you have to do it by the strength आणि of God. करायच्याच असतील तर देवाच्या बळानं करा. करू शकत असाल आणि करायच्याच असतील त्याही वयाच्या पुढे गेल्यानंतर And तर देवाच्या बळाने करा. what did he say? काय म्हणाला तो David, दाविदा? next time never come for war. पुढच्या वेळेपासून महाराज तुम्ही लढाईला येऊ We नका. don't want the lamp of Israel to be extinguished. ते बाप्पा काटा येतो माझ्या अंगावर बोलताना. अभिषेक दाविदाला म्हणतो, महाराज पुढच्या वेळेपासून युद्धाला येऊ नका, मत आना अगले टाइम से सर, का आम्हाला इस्रायलचा दिवा विझू नाही द्यायचा. Amen. लॅम्प ऑफ इस्रायल आम्हाला शाबूत ठेवायचा आहे. इसके बाद आप मत आना, हम करेंगे. God will always help the ones who are the lamps of Israel. जे इस्रायलचे दिवे आहेत ना, दिवे दाविदासारखे, त्यांना देव नेहमी मदत करेल. And from that time, त्यावेळेपासून David lived on writing psalms and mentoring his son Solomon. दावीद फक्त स्तोत्र लिहित गेला आणि त्याचा मुलगा शल्मोन याला शिकवत गेला, ट्रेनिंग करत I गेला will no more fight wars की now. आता मी लढणार नाही. See, God didn't allow him to die on the field. देवाने त्याला रणांगणावर मरू नाही दिलं. No. That fellow was stronger than David. तो दाविदापेक्षा बलवान होता हो, तो जो होता तो. But God didn't allow him to die at the hands of Goliath's relative. पण देवाने दाविदाला गोलायतच्या त्या नातलगाच्या हाते मरू नाही दिलं. You will not die like that, people. तुम्ही असे नाही मरणार लोकांनो. If you तुम्हाला are the माहिती lamp नाही, of Israel, you will not die like तुम्ही जर Goliath. इस्रायलचा दिवा असाल तर तुम्ही असे नाही मरणार. आणि मी नेहमी म्हणते, आपली समई पेटलेली आहे, आपली समई पेटलेली है, इसको संभालना अपना काम है. झगड़ों से बाहर निकलो और ये समय संभालो. Amen. Abishai said, I will die. अभिषय म्हटला मी मरीन, Because he was very huge. कारण तो धिप्पाड होता खूप. This man whose name we cannot even mention properly, he was huge. हा हा गोलाचा नातलग धिप्पाड होता. इशबी बनो काय त्याचं ते नाव.
He was huge. धिप्पाड होता तो. Abishai was not huge. अभिषय काय त्याच्या एवढा धिप्पाड नव्हता. But then how did he pull him down? पण मग अभिषयने त्याला कसं खाली पाडलं? As your days are, जसे तुझे so दिवस shall असतील strength be supplied. तसं तुला बळ मिळेल. So for that moment, त्या क्षणासाठी, for that day, त्या दिवसासाठी God supplied strength of Goliath to Abishai. देवाने गोलायत साठीचं जे बळ होतं ना, लागणारं बळ ते अभिषायला दिलं. And that's how he could pull him down. म्हणून तर अभिषाय त्या नातलगाला त्याच्या असं खाली पाडू शकला. We talk about David pulling down Goliath. आपण बोलतो दाविदाने गोलायतला ठार मारला. Have you heard about Abishai pulling down Goliath's relative? अभिषायने गोलायतच्या नातलगाला ठार मारलाय. How did it happen? असं कसं झालं? Only once it happened. एकदाच झालं असं फक्त. Why? का झालं? God's supply of strength for that moment. त्या क्षणासाठी देवाने अभिषायला बळ दिलं. See, when you are cornered, जेव्हा तुम्ही असे अडी अडचणीत अडकता ना, strength will be supplied. बळ मिळेल तुम्हाला. डोंट गिव्ह अप. When you are afraid of certain things, काही गोष्टींना जेव्हा तुम्ही घाबरता, read this. हे वाचा. Deuteronomy 33. अनुवाद 33:25 वाचा. Sudden strength will be supplied to you. अचानक बळ दिलं जाईल तुम्हाला. अचानक. You'll be bold like a lion. अरे सिंहासारखे धाडसी व्हाल तुम्ही. And so David spent rest of his life teaching his son Solomon. मग त्यापुढे दाविदाने उरलेलं आयुष्य स्तोत्र लिहिण्यात आणि त्याचा मुलगा शल्मोन याला ट्रेनिंग करण्यात घालवलं. Started mentoring Solomon, leaving a legacy beyond the battlefield. की त्या रणांगणाच्या पलीकडे आता मला वारसा सोडून जायचा आहे. आणि शल्मोन आला तो ट्रेनिंग देत गेला की बेटा बिया मैं तुझे सिखाता है, आगे तुझे करना है. Solomon never fought a battle like David. शल्मोनाने कधी दाविदासारखी लढाई केलेली In नाही. his days there were peace. त्याच्या दिवसांमध्ये शांती होती. So he didn't need David's strength. तर दाविदासारखी शक्ती आणि बळ शल्मोनाला गरजेचं नव्हतं, कारण शल्मोनाच्या दिवसात शांती होती. See, according to your days, strength will be तुझे provided. जसे दिवस असतील ना तसं देव तुला बळ देईल. आणि मग तू वळून म्हणशील बापरे उस टाइम में कैसे क्या ऐसा रहा ना, प्रभु ने बळ दिया इसलिए रहा. You will say that. म्हणाल तुम्ही नंतर, How did I go through this? यातनं मी कसा गेलो, किती भयानक प्रकार होते हे सगळे. If I remember today, आज जर मी लक्षात आणलं ना, I can't believe माझा विश्वास बसत नाही. what supernatural strength I had. का अलौकिक बळ देवाने दिलं मला, I went through it all. की त्या सगळ्यात I मी came out पार of it all. आणि विजयी बाहेर आलोय. It is strength provided by God to you. ते बळ देवाने पुरवलं मला. Was that easy when people came to kill him inside a house? It wasn't. मग कुठून बळ आलं? And the fellow who did it is still in the prison. ज्याने ते केलं, ज्याने मला मारलं, तो आजपर्यंत तुरुंगात आहे. Not for my case, somebody else's case. माझ्या केससाठी नाही आणि कशात तरी अडकलेत ते. In old age, म्हातारपणी God gives supportive community when your muscles tire out. म्हातारपणी जेव्हा तुमची स्नायूशक्ती दमते ना, तेव्हा देव तुम्हाला आधार देणारा समाज देतो. You will get supportive people around you. आधार देणारे लोक अवतीभोवती देव तुम्हाला देईल. Today God has given me supportive देवाने people दिलेत, फार थोडे आहेत माझ्याकडे, पण देवाने मला आधार देणारे लोक दिलेले आहेत, who stand by me like a son and a daughter. जे मुलासारखे आणि मुलीसारखे माझ्या बाजूला उभे राहतात. Who असे are दिले. there at my beck and call. मी असा हाक मारली की येतात, असे दिले देवाने मला लोक. Supernatural strength. अलौकिक बळ, अलौकिक What बळ. I cannot do now, they do for me. आता जे मी करू शकत नाही ते ती माणसं माझ्यासाठी करतात. So don't worry. तर काळजी नका करू. In your old age, you will not be left alone. तुमच्या म्हातार वयात काही देव तुम्हाला एकटं सोडून नाही देणार. People will surround you. लोक तुमच्या अवतीभोवती असणार आहेत And God will make it happen for आणि you. देव घडवेल तुमच्यासाठी. You will not die alone. तुम्ही नाही एकटे मरणार, एकटे नाही मरणार. If your children leave you, He will give you spiritual children to take care of. सख्खी मुलं सोडून गेली ना, देव आध्यात्मिक मुलं तुला पुरवेल तुझ्या बाजूला उभं राहायला. So don't worry. मग काळजी नका करू. ये नहीं तो वो, फॅमिली तो प्रभु जरूर देगा. Look at Jesus. येशू बघा, His own family was away, but Mary, Martha, Oh, yeah. Lazarus, Hallelujah, Peter, amen. James, John, all surrounded him. येशूंची सख्खी फॅमिली लांबच होती, स्वतःची आई, स्वतःचे भाऊ लांबच. मग प्रभूतली फॅमिली होती ना जवळ, मरिया, मार्था, लाजरस,
योहान वगैरे वगैरे. Don't forget the church family. तर चर्चचा हा परिवार आहे आपला, ही फॅमिली विसरू नका. They are a great blessing for you. फार मोठा ग्रेट आशीर्वाद आहेत हे लोक A तुमच्यासाठी. day when you become weak, God will put strength in them. They will become your strength. ज्या दिवशी तुम्ही अशक्त पडाल ना, देव त्यांच्यात बळ घालेल आणि ते तुमच्यासाठी बळ बनतील. Praise God. Ah. So don't fight alone when weariness sets in. तर थकल्यानंतर एकटे लढायला जाऊ नका. And it's not pride to step back. आणि माघार घेणं, थोडं एक पाऊल मागे जाणं, हा काही गर्व नाहीये. It's wisdom to lean on others. हे ज्ञान आहे की आता मी दुसऱ्यांवरती अवलंबून जातो. Accept help according to your age, need and requirement. तुझं वय, तुझी गरज आणि तुला जे हवंय त्यानुरूप मदत स्वीकार ना. मदत, Because that help is strength from God. कारण ती मदत देवाकडनं येणारं बळ आहे. Don't say I can do it. असं म्हणू मला नका. कोणाचं मदत नाही पाहिजे. मग बसा बाबा तुम्ही तसेच. मला तर असं होतं ना, मी असं आयुष्यभर म्हटल्यावर. मी एकटाच राहिलेले, हो एकटं का? केलेले हम्म. आणि मरताना पण एकटंच हो सगळं. ना. No. Take help because कशाला that is एवढा? the strength provided by हा, God. मदत घ्या. देव ती मदत देतोय. एवढा आगाऊ बनायची गरज नाही. Because God's strength at times don't flow straight into you. हा. It flows through your friends. कारण देवाचं बळ कधी कधी सरळ तुझ्यात येत नाही, तुझ्या मित्रांद्वारे, तुझ्या आध्यात्मिक परिवाराद्वारे तुझ्यात येईल. Jonathan became a strength for David. योनाथान झाला ना दाविदासाठी बळ आणि शक्ती. So God's strength often flows through friends, family or community. तर देवाची शक्ती आणि बळ नेहमी आपला समाज म्हणा किंवा आपले मित्र परिवार जे आहेत ना त्यांच्यातनं आपल्यामध्ये येते. So love the people. लोकांवर प्रेम करायला शिका. Otherwise you will miss the strength coming from God. नाहीतर देवाकडनं येणारं बळ राहून जाईल. Amen. ये ऐसा ही है, वो ऐसा ही करते करते प्रभु दे रहा वो बढ़ जाएगा. So even when age slows you, तर वयाने जरी तू थोडा मंदावला ना don't worry. तरी काय कुछ टेन्शन नाही. Your voice still matters. आवाज आहे ना, Amen. अँड दॅट आवाज मॅटर्स. या वयाने काही झालं तरी या आवाजाने आम्ही गरजेचंच राहू. Your wisdom matters at times more than your physical strength. आणि कधी कधी शारीरिक शक्तीपेक्षा तुला असलेलं ज्ञान महत्वाचं आहे. Because that is your greatest weapon. कारण ते सगळ्यात मोठं तुझं शस्त्र आहे. है ना, बुद्धिबळात बुद्धी वापरतात ना, तशी बुद्धी वापरायची. So even old giants need God. तर अगदी अशा वयस्कर धिप्पाडांना सुद्धा गरज पडते. Because God sends you Abishai. कारण देव तुम्हाला अभिषय पाठवतो. See who is the Abishai. तर अभिषय कोण आहे Those तुमच्यासाठी? who have helped you in your weakness are Abishai. तुमच्या अशक्तपणात जे येऊन तुम्हाला मदत करतात ते तुमचे अभिषय, ते तुमचे सख्खे. And so don't lose them. त्यांना नका तुम्ही कुठेतरी आपल्या साईडला करून टाका. Because any time you have weakness, those strength will come to you. कारण कधी तुम्हाला काय अशक्तपणा जाणवला की ती शक्ती, ते बळ त्यांच्याकडनं तुम्हाला मिळणार. Praise God. आमेन. The age will fade your muscles. कारण वयानं काय होतं माहितीये का, ये डोले शोले थोडे ये कमजोर हो But जाते. wisdom still fights on. पण ज्ञान तरी पुढे लढत राहतं. A man will be lying down on the bed very old, but his wisdom still speaks. एखादा वयस्कर माणूस बिछाण्यावर पडलेला असेल पण त्याचं ज्ञान तरी बोलतं. And so when your bones cannot stand, तर तुझ्या हाडांना जेव्हा उभं राहायला जमणार नाही, God lifts you with others. देव तुम्हाला इतरांसोबत वर आणेल. Amen. आमेन. Many times your final fight will never be solo. आणि अनेक वेळेला ना तुझं फायनल युद्ध किंवा फायनल फाईट एकट्यानं नाही होणार आहे. It's always shared in God's army. नेहमी देवाच्या सैन्यासोबत होईल ते. See? देवाचं सैन्य. That's why when you get old, म्हणून जेव्हा तुम्ही वयस्कर व्हाल, start building relationships. थोडी नाती बांधा चांगली. Because they are strength for you. कारण ती नातीच तुमचं बळ बनणार आहे. Sent by God for you. देवाने पाठवलेलं बळ. देवाला धन्यवाद. At the age of 60, don't act like 30. 60 मध्ये 30तल्या पोरांसारखं वागू नका. I don't need anybody. मला कोणाची गरज नाही. तिथे हात पाय असे दूर राहायचे. So what does this mean? ह्याचा अर्थ काय? हाती बडी आ रही तुम लोग को. At 15, म्हणजे 15 असताना, David had the strength and courage to face a giant alone. 15 असताना दाविदाकडे ताकद होती, शक्ती होती, बळ होतं, सगळं होतं त्या गोलायतला तोंड द्यायला. Because strength was supplied to him. कारण बळ देवाने त्याला डायरेक्ट दिलं. वय बाजूनी होतं. By 60, 60ला he needed God's strength through others. देवाचं बळ त्याला गरजेचं पडलं दुसऱ्यांद्वारे अभिषयाला. Are you getting me? कळतंय का? Ah. त्यासाठी त्या वयाला नाती बांधली पाहिजे. तेव्हा मी एकटं करीन. काय करणार आहे? इथं ग्लास उचलायला होई नाही. God gives you strength suited to your days. तुझ्या दिवसांना साजेल. आय मीन माफ करा, गमतीशीर रीतीनं मी पोहोचवते तुमच्यापर्यंत. शिकून घ्या तुम्ही. तुमच्या दिवसांना साजेल असं बळ देव तुम्हाला देईल.
So आणि त्या वयात दुसऱ्यांकडून देईल, घ्या ना. whether you face giants on your own or lean on others to stand. मग त्या धिप्पाड राक्षसांसमोर तुम्ही एकटे तोंड द्यायला जा, नाहीतर इतर लोकांना स्वतः सोबत घेऊन जा. So other people are also your strength. तर Okay. इतर माणसं सुद्धा तुमचं बळ असतात. Don't only look up. हा, नुसतं आपलं प्रभू मेरा बळ है, प्रभू मेरा बळ है. Say, हा, like angels will come. Like this fellow was drowning Ha. and there were so many boats that Ha. passed by him. He said, no, God will send. जसं एक होता बुडत होता आणि इतक्या साऱ्या नावा बोट त्याच्या बाजूने गेल्या, वाचवू शकत होत्या. नाही, हा म्हणतो वरून मला देव पाठवेल, वरून मला देव मदत पाठवेल. And so he died. मग मेला, मदत एवढी येऊन गेली He बाजूबाजूने. said, God, what? You failed me. हा, मग तो म्हणतो दे बाप्पा तू मला अपयश दिलं. God said, I sent 4 boats. दे म्हटला मूर्ख का बावळट, 4 नावा आले तुझी शेजारी. You were looking for a helicopter. हा, तुला हेलिकॉप्टर पाहिजे ना, फिर बैठ मर अभी. हेलिकॉप्टरच पाहिजे का तुम्हाला वाचायला? See? नाव And पाठवली so होती ना. God's help comes through people also. तर देवाची मदत लोकांकडून सुद्धा येते बेटा. म्हणून And- लोकांची नाती चांगली, सगळ्यांना सारखीच काय नावं ठेवायची. And David let his warrior friend protect him. आणि दाविदाने त्याच्या हे जे त्याचे मित्र होते ना, योद्धा मित्र, बलवान वीर, त्यांना परवानगी दिली सुरक्षित ठेवायला, And की तुम्ही David मला. stayed alive to finish his days. आणि मग दावीद जिवंत राहायला, त्याचे दिवस संपूर्ण करायला, Praise God. त्याचे दिवस संपवायला दाविदाने परवानगी दिली त्यांना, की तुम्ही लोक मिळून मला सुरक्षित ठेवा. See? So what we learn? काय शिकायला मिळतं? Your battle changes युद्ध बदलतं at every stage of your life. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्याला आणि वयाला. युद्ध बदलतं बेटा. जवानी की बात अलग, म्हातारपणातली बात अलग. But you are still in God's care, तरी तुम्ही देवाच्या काळजीत आहात, टेन्शन नाही. whether you are young or old. तरुण असा नाही तर वयस्कर असा, प्रभू आपल्या बरोबर आहे. Receive God's stamina for your hard work. आणि तुमच्या मेहनतीसाठी देवानं दिलेला स्टॅमिना स्वीकारा. Embrace help with open arms. आणि अगदी उघड्या बाहूंनी मदत कवटाळून घ्या, मिठी मारून, की एनीबडी विलिंग टू हेल्प मी, आय एम रेडी. And use wisdom in new ways. आणि नवीन नवीन रीतीनं ज्ञान वापरा. See, strength looks different by seasons. बळ ऋतूप्रमाणे वेगवेगळं दिसतं. So you need to have discernment to know तर थोडंसं जाणून घ्यायची who is the कुवत आहे. strength for you at that point of your life. त्या तुझ्या आयुष्यातल्या त्या वयाला तुझ्यासाठी कोण बळ बनून आलंय हे ओळखायची ताकद तुझ्यात पाहिजे. Amen. आमेन. When you were 30, you had different friends. When you are 60, you have different friends. तुम्ही 30शीत होता तेव्हा तुमचे यार दोस्त वेगळे होते, तुमचे 60तले मित्र वेगळे आहेत. But God never leaves you at any stage of your life. पण देव तुम्हाला तुमच्या आयुष्याच्या कुठल्याही टप्प्याला सोडत He नाही. fights your battles. देव तुमची युद्ध लढतो He builds your dreams. आणि देव तुमची स्वप्न बांधतो. He surrounds you. देव तुम्हाला घेरतो And He allows you to take rest at the right time. आणि योग्य वेळेला देव तुम्हाला विसावा सुद्धा घेऊ देतो. See, in 1 Samuel 17:37, 1 शमूएल 17:37 मध्ये the young David said, "The Lord gives me victory." 17:37 मध्ये 1 शमूएल 17:37 मध्ये हा जवान दावीद म्हणाला, प्रभू मला विजय देतो. See, he knew where strength came from. त्याला माहिती होतं की शक्ती कुठून येते, बळ कुठून So येते. youth, remember where strength comes for you. तर तुम्ही तरुण मुलं मुली जी आहात ना, तुम्ही पण जाणून घ्या बळ कुठून येतं. At the middle age, मध्यम वयाला David said, दावीद बोलला, we just read in 2 Samuel 21:17, 2 शमूएल 21:17 मध्ये आपण आत्ताच वाचलं, he carried the lamp of Israel. इस्रायलचा दिवा त्याने हातात And ठेवला Abishai became his strength. आणि अभिषय त्याची ताकद किंवा बळ बनला. Say, हा, not middle age, you can say old age. मध्यम वयाला नाही म्हणू शकत आपण, पण त्याच्या वृद्धापकाळी, त्याच्या म्हातारपणी अभिषय त्याचं बळ बनला. Middle age, he had Jonathan as his strength. आणि मध्यम वयामध्ये योनाथान त्याचं बळ होता. Say, there were his other people who were his soldier friends. आणि इतर त्याचे सैन्यातले जे सैनिक होते ते त्याचं बळ होते मध्यम वयात, मिडल एज And the मध्ये. middle age, he brought the ark into Jerusalem. त्याच्या मिडल एज मध्ये, त्याच्या मध्यम वयात त्याने कराराचा कोश येरुशलेमेत परत आणला. He didn't bring the ark when he was a young teenage boy. आणि तो लहान होता, टीनेजर होता, तेव्हा त्याने कराराचा कोश नाही आणला परत. That work came later. ते काम नंतर आलं. Say, if he had done it earlier, it would have been wrong. God wouldn't have supplied his strength. टीनेज असताना त्याने ते करायला घेतलं असतं तर ते बरोबर झालं नसतं आणि देवाने त्याला बळ दिलंही नसतं. मध्यम Amen. वयात त्याने तो कराराचा कोश परत आणला येरुशलेमेत. But one thing was sure, he always carried the lamp of Israel. पण एक गोष्ट नक्की होती, दाविदाने नेहमी इस्रायलचा दिवा आपल्या हातात ठेवला. And he prepared Solomon to build the temple. आणि शल्मोनाला तयार केलं
की आता मंदिर तू बांधायचंयस. Praise God. देवाला धन्यवाद. Always remember, नेहमी लक्षात ठेवा, every stage of our life आपल्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्याला has its own peculiar battle to fight. काही विशिष्ट युद्ध असतात, ज्या त्या वयाला विशिष्ट युद्धांना आपल्याला तोंड द्यावंच लागतं. It has its own charm. जवानीतली युद्ध वेगळी असतात, त्यातलं चाम वेगळं आहे. म्हातारपणातली वेगळी असतात It has its own clear help. आणि त्यामधली क्लिअर मदत वेगळी आहे. We म्हणजे don't need to fight every giant with the same tool. प्रत्येक धिप्पाड राक्षसाला त्याच हत्याराने लढायची गरज नसते. But God equips you right for the fight at the right time. पण देव त्या लढाईसाठी तुला बरोबर त्या वेळेला तयार तर करतो. At each stage your calling does not fade. प्रत्येक टप्प्याला तुझं पाचारण काही पातळ होत नाही किंवा पाचारण निघून जात नसतं. Just because you don't have strength. केवळ तुझ्याकडे आता बळ राहिलं नाही, तू आता म्हातारा झाला, तू आता वयस्कर झाला म्हणून तुझ्यावरचं कॉलिंग गेलं असं होत नाही. It just changes shape as you grow. आकार बदलतं फक्त, कारण वयाने तुम्ही आता वाढताय. वय Amen. बदलतं तसा आकार बदलतो. Don't live yesterday's fight today. कालचं युद्ध आज जगू नका. God gives new fire for today's battle. देव नवीन आग देतो आजच्या युद्धासाठी. Amen. आज लागणारं देव आज देईल. See, we are people who will pick up even last year's fire. पण आपण अशी माणसं आहोत ना, गेल्या वर्षीची आग पण घेऊन येऊ. But every day's fire requires your coming to God. पण रोजच्या in the pressure. आगीला तू देवाकडे यायला हवायस, म्हणजे मग रोजची आग मिळते. Amen. आमेन. During teenage time, God gave him the sling and the stone. तो टीनेजरचा होता, म्हणजे 13 पासून 19 पर्यंत देवाने त्याला हातात गिलवर दिली, गोफण दिली. But later on, you don't find that sling and the stone with मागाहून David. दाविदाच्या हातामध्ये आपल्याला गिलवर गोफण दिसत नाही, That stage is over. कारण की तो टप्पा संपला तिथेच. That sling will not work on anybody else. आता ती गिलवर किंवा ती गोफण जी आहे ती दुसऱ्यावर चालणार नाहीये. तो टप्पा तिथेच संपलेला आहे. Did he say, I will use the same one which I used on Goliath on Saul? दावीद म्हटला का तेव्हा की मी जे गिलवर वापरलेलं होतं, गोफण वापरलेली होती त्या गोलायतसाठी, तेच मी शौलावर आता परत वापरतो? No. नाही. See, young muscles meet young giants. बघा, तरुण स्नायू शक्तीला तरुण सिंह येतात भिडायला. Amen. And at his old age, आणि त्याच्या म्हातारपणी he needed strength accordingly. त्याला तशा शक्तीची गरज होती ना. So every day, तर रोज ask for new strength. तुम्ही नवीन बळ मागा देवाला. Amen. कि उम्र तो बढ़ रही ना बेटा, कोई छोटा तो नहीं हो रहा, सब बड़े ही हो रहे ना उम्र से. Praise God. आमेन. See, your strength may shift, but you know, your fire still matters. तुझं बळ बदलू शकतं, पण आग कायम पाहिजे बरं का. See, God fits the fight according to your frame. तुझ्या त्या आकृतीनुरूप देव बरोबर ते युद्ध बसवतो. Amen. Amen. And he will send backup if needed. आणि बॅकअप पाठवून देईल देव जर गरज पडली तर. की आता इथे बॅकअप हवा, इथे अभिषय लागणार आहे, अभिषय पाठवला. Praise God. आमेन. Take the second point. दुसरा मुद्दा, Your role changes, but your purpose stays. तुझी भूमिका बदलते पण संकल्प तोच आहे. Amen. करना वही आहे, फक्त भूमिका बदलते. David started as a shepherd boy दाविदाने सुरुवात केली एक मेंढपाळ मुलगा outside Bethlehem, बेथलेम गावाबाहेर. bold, brave, धाडसी, एकदम ready for battle any day. युद्धासाठी अगदी तयार कधी. Faced Goliath in the valley, आणि जाऊन गोलाशी लढला खोऱ्यात. always carried his sling and stone, नेहमी त्याच्या हातामध्ये गिलवर दगड गोटे सगळं रेडी. lived out his calling fearless. आणि त्याच्या पाचारणात एकदम निर्भयपणे जगला तो. He said, with only a sling and a stone, I pulled down. The Lord saved me. म्हणाला ना, गोफणीतल्या एका दगडाद्वारे देवाने मला वाचवलंय. Yes, in 1 Samuel 17:45. 1 शमूएल 17:45 मध्ये त्याचा Only उल्लेख. with a sling and a stone. त्या गोफणीतल्या एका दगडाद्वारे. Amen. आमेन. देवाने मला वाचवलंय म्हटला तो. See. And so later on, मागाहून we don't see David in the front line. आपल्याला दावीद पुढे दिसत नाही. दावीद पुढे फ्रंट लाईन मध्ये नंतर दिसत नाही. He's always surrounded by people. तर नेहमी त्याच्या अवतीभोवती लोक असतात. Because they know this man can get passionate and he will move around, and we don't want to lose the lamp of Israel. कारण त्याच्या टीमला माहिती होतं की आमचे दावीद सर ना आवेशाने कधी भरून पेटतात. See. तर आम्हाला त्यांना गमवायचं नाही, इस्रायलचा दिवा आम्हाला गमवायचा नाही. तर ॲज अ टीम आम्ही त्यांच्या अवतीभोवती राहणार. So I believe तर माझा असा विश्वास आहे, later on David spent his time in writing the words, songs and prayer. मागाहून मग दाविदाने आपली जी वेळ आहे उरलेली ती स्तोत्र संहिता लिहिण्यामध्ये, प्रभूची गाणी लिहिण्यामध्ये वापरली. So as you grow old, your role also
changes. जसं तुम्ही वयाने वाढताना तसं तुमची भूमिका बदलते. हे जे मी म्हटलोय ना ते हे आहे. The purpose stays the same. संकल्प तोच आहे पण That भूमिका I will बदलते. serve God in season, out की season. मी Okay. देवाची सेवा करणार आहे. ऋतू असो ऋतू नसो मी देवाची सेवा करणार आहे. संकल्प तोच आहे पण भूमिका बदलली वयानुरूप. Yes. Now he fights with the pen and faith. आता तो लेखणीनं आणि विश्वासानं लढतोय. स्वतः ऍक्च्युअल ग्राउंड वर जाऊन No. तलवारीनं लढत नाहीये. So God shifts your mission tools, not your calling. तर देवबाप तुमच्या कामगिरीची हत्यारं बदलतो. कॉलिंग नाही बदलत. वयानुरूप देवबाप हत्यारं बदलतो. कॉलिंग नाही बदलत. See? Because at his old age he need not carry the sword now. कारण त्याच्या म्हातारपणी आता त्याने हातात तलवार घ्यायची गरज नाही कारण त्याचे हात थरथरत आहेत आता. You may hang the sword now, David. दाविदा आता तू तलवार लटकवून टाक. You can still carry the fire. हा आग तुझ्यामध्ये कायम असू दे. दावीद महाराज आग तुमच्यात कायम असू दे. तलवार आता लटकवून टाका. आम्ही करतो तुम्ही राहा. दिवा विझू नये. How it applies to all of us. कसं आपल्या सगळ्यांना हे लागू पडतं. Your energy may change, तुमची एनर्जी टाइम टू टाइम बदलेल but God's plan never changes. पण देवाची योजना नाही बदलत. You may not run like you used to before. जसं तुम्ही पूर्वी धावायचा तसं कदाचित आज तुम्हाला धावायला जमणार नाही. Maybe some of you who are a little older, you may not go out and preach every day. आणि कदाचित तुमच्यातले काही जण आता वयस्कर जे झालेले आहेत तुम्ही रोज बाहेर जाऊन काही उपदेश Or का travel. प्रचार करणार नाही का कुठे प्रवास करणार नाही सारखा To सारखा. preach and all that. उपदेश करायला म्हणा किंवा काही म्हणा तुम्ही सारखा रोज प्रवास करणार नाही. जे थोडे वयाने आता मोठे झालेत ते. But your voice still carries power. पण आवाजात तरी सामर्थ्य आहे. People will come to you. लोक तुमच्याकडे तरी येणार. You don't need to go through them. तुम्ही त्यांच्याकडे आता जायची गरज नाही. God जसं by पॉल his पण बोलला. strength will bring people to you to देव listen to you. देव त्याच्या शक्तीद्वारे लोकांना तुमच्या समोर आणून बसवेल की लोकांनी तुमचं ऐकावं. पॉल ऑल्सो डिड इट ना when he was Once upon a time, एकेकाळी my wife and I, we used to go हो ना मी आणि माझी बायको जायचो सगळीकडे seeking जायचो. for the people. लोकांना शोधत शोधत जायचो. Now, आता God brings people by his strength. देव त्याच्या शक्तीने लोक आणतो. My voice is the same. माझा आवाज तोच आहे. If you see Paul तुम्ही जो पॉलला पाहिलं ना in Acts 28, प्रेषित पॉल प्रेषितांची कृत्य 28 he lives in a rented house in the last days of his life. त्याच्या आयुष्याच्या शेवटच्या काळामध्ये तो भाड्याच्या घरात राहायला आला. And प्रेषित people 28. used to come to listen to him आणि त्या भाड्याच्या घरात लोक यायची पॉलचं ऐकायला. because he writes Paul the aged. कारण तिथे तो लिहितो पॉल जो वयस्कर. Paul the aged. प्रेषितांची कृत्य 28वा अध्याय. पॉल जो आता वयस्कर झाला आहे. See, his voice still carried the weight. त्याच्या आवाजात तरी वजन होतं. His wisdom still shine. त्याचं ज्ञान तरी चमकत होतं. It पण आता shone brightly. असा उज्ज्वल तरी दिसत होता. So sometimes people who are above 50, तर कधी कधी 50च्या वर गेलेली जी माणसं आहेत your role is now to speak, तुमची भूमिका आता बोलायची आहे. support people, लोकांना आधार द्यायचा. pray for them, त्यांच्यासाठी Stir प्रार्थना up their करायची. hearts. त्यांची हृदय हलवायची तुमची भूमिका आहे 50च्या पुढे. put other people in the field. आणि बाकीच्यांना तुम्ही मग रणांगणावर टाका जे जवान आहेत. You are just a fire keeper in the tent. आता तुम्ही तंबूमध्ये फक्त आग राखणारे आहात Amen. की आग विझू नाही द्यायची आपण आता. Like David, now you have to train up the next warriors. आणि दाविदाप्रमाणे तुम्ही आता पुढचे योद्धे ट्रेन करा. You need to pass on the truth to others आणि सत्य दुसऱ्यांना देऊन टाका. and keep guarding the flame. आणि तुम्ही ती आग जपून ठेवा. Amen. आमेन. And so most of the time we see those people who are above 50, the men and women of God, they spend more time in तर prayer. जास्तीत जास्त वेळेला आपण पाहतो ना देवाचे सेवक सेविका जे 50च्या पुढे गेलेले असतात ते जास्त वेळ प्रार्थनेमध्ये प्रभूला शोधण्यामध्येच घालवतात. Their stages also become small. त्यांचं स्टेज पण छोटं होतं. The preaching stage becomes small. प्रीचिंगचं स्टेज पण त्यांचं छोटं होतं आकाराने. But the impact is deeper. पण प्रभाव अजून जास्त पडतो. Amen. अजून जास्त पडतो. So you need to embrace your new season. तर तुम्ही तुमचा नवीन ऋतू आहे ना त्याला मिठी मारा. Don't mourn what you could not do. जे करू नाही शकला उस पर मातम मत म्हणा. Don't त्याचा शोक mourn नको what करू. you can't do. आणि जे करू शकणार नाहीये त्याच्यावर पण रडत बसू नको. Rejoice in what you can still do. अजूनही जे करता येणार आहे त्याच्यावर आनंद कर. Invest in people. लोकांमध्ये जीव गुंतव. Don't just invest in projects, invest in people. केवळ प्रोजेक्ट मध्ये गुंतवू नको. लोगों की जान में जान डाल. See? तेरी. Because legacy now lives in those you influence. का आता वारसा त्यांच्याद्वारे पुढे जाणार आहे की ज्यांच्यावर तू छाप पाडणार आहेस. Not just in what you build.
तू काय बांधून गेलाय फक्त त्याच्यावर नाही. Let others fight now. आता इतरांना लढू दे. You just hold the light for them to fight. आता तू त्यांच्यासाठी दिवा धरून राहा लढायला. We need to change. टप्प्यानुरूप बदलायचं असतं बेटा, नसते हट्ट धरू नका. Abishai fought for David अभिषय दाविदासाठी मग लढला, because David still mattered at his old age. कारण दावीद म्हातारा होता पण तरी महत्वाचा होता. For people it may not matter much, but for God he mattered much. लोकांसाठी तो फारसा महत्वाचा नसेल पण देवासाठी म्हातारा दावीद पण फार महत्वाचा होता. David did not step out, he stepped back. दावीद बाहेर नाही गेला, एक पाऊल मागे गेला. You won't step out of the race of God, you will step back. देवाच्या शर्यतीतनं तुम्ही बाहेर नाही पडणार आहात म्हातारे झालात म्हणून. एक पाऊल मागे येणार आहात की आता ही पुढची पिढी पुढे जाऊ दे. Amen. Amen. You are still there, तुम्ही आहात but taking one step back. एक पाऊल मागे घेतलंय. आता My hands may rest, माझे हात विसावा घेतील but my heart still burns. पण हृदय माझं अजून जळतंय. Burns for God's mission. देवाच्या कामगिरीसाठी हृदय That dream is still alive, that vision is still alive. तो दृष्टांत ती स्वप्न अजूनही माझ्या जीवन I may not go forward with that vision and dream, आणि ते दृष्टांत स्वप्न घेऊन कदाचित मी स्वतः जाणार नाही पुढे, but I can send you. पण तुम्हाला तर पाठवू शकतो ना. जाल ना मग. Amen. आमेन. बढ़ना पड़ेगा, प्रभु में समझदार होना पड़ेगा. Amen. आमेन. रो बाके चलने वाला नहीं है. Like when Jesus was 12 years old, जसं जेव्हा येशू 12 वर्षाचे होते, he went all out. ऑल आउट गेले. When you are young, आपण जेव्हा जवान असतो ना, go all out. ऑल आउट जायचं. No responsibility. कारण जबाबदारी काय ना, जवानीत एकदम ऑल आउट जायचं. Don't behave like a married man. हा, जवानीमध्ये लग्न झालेलं नसताना लग्न झालेल्या माणसांसारखे वागू नका. Don't behave like a married woman. आणि लग्न झालेल्या स्त्री सारखं तेव्हा वागू नका. Young girls, if they say, I'm too busy, are you married? तरुण मुली जर म्हणायला लागल्या 17, 18, 20च्या की मी बिझी आहे. का बाई, संसार आणला का? See, that is the right time and God will supply strength for you. तीच तर बरोबर वेळ आहे प्रभूचं काम आवेशाने करायची. देव दिल ना बोल तुला. When Jesus was 12 years old, येशू जेव्हा 12 वर्षाचे होते, he stayed back in the temple. ते मंदिरातच राहिले ना. But Joseph didn't stay in the temple. योसेफ नाही मंदिरात राहिला. Otherwise his wife would be screaming. That Mary would have been हो, screaming. नाही तर मेरीने आरडाओरडा केला असता फार. अरे घरी या. हो, तिथं बसून काय हो ना. करता? असं म्हणजे नवरा मागे राहिला की बायकोचा आरडाओरडा होतोच ना. किधर है, जल्दी आ जाओ घर पे. But see, Jesus was all alone. येशू एकटे होते. 3 days he stayed in the temple. 3 दिवस मंदिरात राहिले. Praise God. देवाला धन्यवाद. See, that is a very good opportunity. संधी ना, किती छान When संधी. you're a spinster, when you're a bachelor, जेव्हा तुम्ही एकटे आहात, लग्न झालेली नाहीये, there are many things you can do which a married man and a woman cannot do. बऱ्याच गोष्टी तेव्हा करता येतात रे. जे विवाह झालेल्या पुरुषांना स्त्रियांना नंतर करता येत नाही, ते ज्यांची लग्न झालेली नाहीये त्यांना करता येतं. Jesus was not lost. Jesus was not lazy. येशू काय हरवले नव्हते आणि येशू काय आळशी नव्हते. But he was learning in the temple. तर मंदिरात शिकत होते. He said, let me prepare myself. येशू म्हणाले स्वतःची तयारी करतो मी. चल. He wasn't playing games. काय गेम खेळत नव्हते He काय, wasn't wandering the streets. आणि काय कुठे रस्त्यांवरती भटकत नव्हते. He was sitting with teachers, शिक्षकांसोबत बसले होते teaching मंदिरात. them, learning from them, शिकत asking होते, questions. त्यांच्याकडून शिकून घेत होते, त्यांना प्रश्न विचारत होते. And Bible says आणि बायबल म्हणतं in Luke 2:52, लूक 2:52, Jesus grew in wisdom and stature and in favor with God and man. लूक 2:52 मध्ये लिहिलेलं आहे, येशू ख्रिस्त माणसांच्या आणि प्रभूच्या अनुग्रहात वाढले. See, he didn't have a job, a house, or a family to turn to. कारण तेव्हा येशूंकडे काही नोकरी नव्हती का, त्यांचा स्वतःचा संसार मांडलेला नव्हता का, असं काही नव्हतं ना. जबाबदारी तशी नव्हती. He used that time to grow deep. मग येशूंनी ती वेळ प्रभूमध्ये अजून खोल जाण्यासाठी वापरली. Amen. तसं आपण करायचं. Plant seeds हो now. ना, आतापासून बीज पेरा ना. अजून ज्या कोणाची लग्न वगैरे झालेली नाहीत आणि जास्तीच्या जबाबदाऱ्या अजूनपर्यंत आलेल्या नाहीत, Tomorrow that same तोपर्यंत- tree will give you हो. fruits. प्रभूसाठी तुम्ही बीज पेरा, प्रभूसाठी झटा. उद्या ते बीज लावलेलं झाडात बदलेल, ते झाड तुला फळ देईल. Amen. Third point. 3, Strength is seasoned. शक्ती ऋतूनुरूप आहे. It's not static. ती स्टॅटिक नाहीये, ऋतूनुरूप आहे. Amen. ती अशी कायमची आली आणि चिकटूनच राहिली Yes. आपल्याला अशी नसते ती शक्ती आणि बळ. ती त्या टप्प्यानुरूप येते. And praise God, it is so. आणि देवाला धन्यवाद की टप्प्यानुरूपच येते. आपल्याला ती धरून राहत नाही शक्ती देवाची सारखी. Otherwise, नाहीतर we will only find people for hatching, matching, and हो dispatching. ना, आपल्याला लोक नुसतं हॅचिंग, मॅचिंग आणि डिस्पॅचिंग म्हणजे जुळवायला, लग्न करायला आणि मग मैतीलाच दिसतील. Once in a year. वर्षातून एकदा.
And so it is never static. म्हणून ते बळ कधी असं आपल्याला धरून चिकटून राहत नाही, ते वेळेनुरूप टप्प्यानुरूप येतं. When you need it, you pray and you get it. गरज जेव्हा असेल तू प्रार्थना कर, तुला मिळेल. Praise God. प्रभू फार हुशार आहे. प्रभूला माहिती बच्चे बडे नॉटी. So strength changes as you grow older. तर जसं तुम्ही वयाने वाढता तसं बळ बदलतं. Amen. आमेन. It is seasoned. ऋतूनुरूप येतं ते. Means something aged and experienced. असं काहीतरी जे वयाने वाढलेलं आहे, अनुभवानं आलेलं आहे. Like a strong, huge tree with deep roots. की समजा मोठं डोलदार झाड आहे आणि त्याची मुळं खोल गेलेली आहे And it does not stay the same. आणि ते तसंच आहे तसं राहत नाही. Your strength at 20 is different from your strength at 60. 60 तुझं जे बळ आहे ते वेगळं असतं आणि 20लं तुझं बळ वेगळं असतं. So your strength doesn't disappear. तर तुझं बळ नाहीसं होत नाही, It just shows differently. वेगळं असतं. 20लं बळ वेगळं आहे, In 60लं each वेगळं आहे. season it shows differently. प्रत्येक ऋतूतलं बळ वेगवेगळं असतं, पण बळ असतं जरूर. See, when you are a youth, there is that activeness and the boldness you find more in तुम्ही तरुण youth. असताना असं रक्त सळसळतं असतं ना, मग तुमच्यामध्ये कृतिशीलपणा, काम करणं, धावणं, पळणं जास्त असतं. If you see Brother D.J. Dinakaran's old हा. tapes, तुम्ही जर ब्रदर डीजे दिनकरन अंकलचे जुने मेसेज बघितले ना, very त्यांच्या old tapes, एकदम जुने जुने he was very, very जवान bold. इथले, ही वॉज सो बोल्ड. I mean, he was on the face. तोंडावर बोलायचे दिनकरन अंकल. आज सकाळीच मी एक Don't ऐकला, criticize the pastor. आज सकाळी मी ऐकला डीजे दिनकरन अंकलचा एक जुना, ते जवानीत होते तेव्हाचा संदेश. म्हणाले, पास्टरांना, देवाच्या सेवकांना तुम्ही लोक नावं ठेवता, Who are- खबरदार नावं ठेवली तर Who gave you the anointing to criticize? तुम्हाला कोणी अभिषेक दिला देवाच्या सेवकांची निंदा करायचा? Something he said. तुम्ही कसा काय न्याय करता देवाच्या सेवकांचा? You have to हो. stand before Jesus Oh. on that last day. येशू समोर उभं राहायचंय तुम्हाला शेवटच्या दिवशी. आणि म्हणाले, Later on, in the middle age, older age, you see a different Brother D.J. पण मध्यम वयात आणि वयस्कर वयात दिनकरन अंकल वेगळे होते. Amen. पण In old जवानीत age, it is always quiet and हा. powerful and prayerful हो, and म्हातारपणी loving कसं and असतं, एकदम merciful. शांत, दयाळू, प्रेमळ असं कामकाज And होतं. God gives us the right, kind of strength for the right time. आणि देवा योग्य वेळेत आपल्याला तसं योग्य बळ देतो. I mean, you don't find David fighting lions even when he was middle-aged man or an old man. आता दावीद मध्यम वयात असताना आणि म्हातारा असताना आपल्याला सिंह आणि अस्वल मारताना दिसत नाही. You never see him carrying that sling and the stone. त्या वयात त्याने गोफण हातात धरलेली आपण पाहत नाही. Amen. आमेन. Because God was leading him in a different direction. कारण देव आता वेगळ्या दिशेनं त्याला चालवतो. God was leading him to become a king now. देव आता त्याला राजा होण्यासाठी चालवतो, Because that was his calling. की आता सिंहासनावर बसा सर आणि राज्य करा. So त्याचं ते as his भाषण- stage was, so his strength should also be. तर त्याचा मंच जसा आहे तसंच बळ यायला हवं ना. Amen. आमेन. And so as a teen, as he started seeking after God, तर टीनेजर म्हणून तो देवामागे लागला, there God supplied strength. तिथं देवाने त्याला बळ दिलं. As a middle-aged man, he got strength. मध्यवयाचा असताना सुद्धा देवाने त्याला As लागणारं an बळ old दिलं. man also he got his strength. म्हातारपणात सुद्धा देवाने लागणारं बळ त्याला दिलं. त्याला दिलं, आपल्यालाही देईल. In देणार his old age, he did not anymore pick up the sword. त्याच्या म्हातारपणात त्याने तलवार हातात घेतली नाही, He just wrote psalms. फक्त स्तोत्र आता लेखणी बोलते, हत्यार नाही. He did not chase after enemies. आता शत्रूं मागे म्हातारपणात गेला नाही तो. He chased after peace. आता शांती, आय डोंट वॉन्ट टू लूज माय पीस ॲट एनी कॉस्ट, असं वय एक येतं की मला माझी शांती भंग नाही करायची. Yes. And he prayed, he taught, he guided young warriors. आणि त्याने प्रार्थना केली, त्याने शिकवलं, तरुण मुलामुलींना, योद्ध्यांना शिकवलं, स्वतःच्या पोराला शिकवलं. Yes, in Psalm 34:11 he says, स्तोत्र 34:11 मध्ये बोलला तो, "Come my children, listen to me. I Yeah. will teach you the fear of the Lord." या माझ्या मुलांनो ऐका माझं, मी तुम्हाला शिकवीन देवाचं भय. Praise God. स्तोत्र 34:11. He didn't say, "I will teach you how to use the bow and हो, arrow." No. म्हातारपणामध्ये तो असं नाही म्हटला, या माझ्या मुलांनो मी तुम्हाला शिकवीन भाला कसा मारायचा आणि बाण कसे सोडायचे. नाही. This powerful line reminds us that David, guided by God's heart, invites others, especially the youngsters. आणि हे सामर्थ्यवान वाक्य आपल्याला हे शिकवतं की दावीद त्या वयामध्ये देवाच्या मार्गदर्शनाखाली चालून त्याने तरुण पिढीला पुढे केलं. So seek his face at every stage of your life. तर म्हणायचं मला असं आहे बेटा, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्याला तू जवान असो, मिडल एज असो, नाहीतर म्हातारा असो, देवाला प्रार्थना करणं सोडू नको. Strength does not go away. शक्ती काही जात नाही, बळ काही जात नाही, It just changes the shape.
तर आकार बदलतो त्या बळाचा वयानुरूप. Like, sometimes river changes its path, but the flowing is still strong. जसं नदी कधी कधी मार्ग बदलते, ओघ बदलते, पण नदी वाहते खरी. And so as years pass by, God reshapes you. तर जसं वर्ष निघून जात असतात ना वयाची, तसं देव तुम्हाला आकार देत जातो. How your strength also shows up की in you. तुझं बळ त्या त्या वयात कसं असलं पाहिजे. From muscle to mentorship. फिर डोले शोले नाही. वयस्कर झाल्यानंतर, म्हातारे झाल्यानंतर आता मुला मुलींना शिकवा आणि त्यांना पुढे करा. From action to prayer. आता कृती कमी करा, प्रार्थना जास्त करा, कारण वय लागलंय. Amen. आमेन. He showed his strength more in worship, praises, मग and prayer. दाविदाने आपलं बळ आराधना, स्तुती, प्रार्थना यात दाखवलं. Mentoring others, mentoring his son Solomon. इतर मुला मुलींना प्रशिक्षण देण्यात, त्याचा मुलगा शल्मोन त्याला तयार करण्यात दाखवलं. In Psalm 40 verse 3 he says, स्तोत्र 40:3 मध्ये बोलला तो. your strength gave me new song for my heart. हो, हालेलुया. स्तोत्र 40:3 मध्ये दावीद बोलला, आमच्या देवाला स्तवन हे नवे गीत त्याने माझ्या मुखात घातले. See that? त्याने माझ्या मुखामध्ये नवीन गीत घातले. See? These things start happening. अशा गोष्टी व्हायला लागतात त्या वयात. When our hands grow weak, हात अशक्त झाले ना our prayers grow stronger. की प्रार्थना जरा बलवान होतात. आमेन. Amen. आमेन. Our arms will tire, but our voice will still be there. हात दमतील, पण आवाज नाही कमी होणार. See, your calling will outlast your muscle. Don't worry. तुझं कॉलिंग तुझ्या स्नायू शक्ती पलीकडे जाणार आहे. See, तुझं कॉलिंग तुझ्या डोले शोले पलीकडे जाणार आहे. तू बूढ़ा जरूर होएगा, आवाज नहीं बंद होता. God adjusts the load, not the mission. देवाने एक कामगिरी, I missed it, I didn't hear it. God adjusts the load, not the mission. कामगिरी देव ऍडजस्ट नाही करत, पण भार ऍडजस्ट करून देतो. Yes. भार जो असेल ना हा. तो ऍडजस्ट करून देतो. कामगिरी तीच असेल. Ha. हा. Work will not change. Load will change. वयानुरूप देव तेरा बोझा जो है ना वो तुझे ऍडजस्ट करके देगा. Okay, I'll give you support. I will give you that पण support. I will कामगिरी give you तीच this राहील. support. हाँ, प्रभु बोलेगा अच्छा तू अभी बूढ़ा हो गया, तुझे सपोर्ट देता है, लोग भेजता है, Amen. पण तेरा काम यही रहेगा. Work will never go. काम नाही बदलणार, दिवा नाही विझणार, Helpers he will supply. मदतगार देव देईल. माझी खंत हीच आहे बेटा. Amen. आमेन. Don't carry somebody else's load, but what God has given you, carry that. आणि कोणाचे भार घेऊन बसू नका. देव जो भार द्यायला मागतोय तो घ्या. Lastly, शेवटी find out Abishais among अभिषाय you, असतील ना तुमच्यात सुद्धा कोणी अभिषाय, ते शोधा. because God's helper is your season. कारण देवाकडनं मदत बळ घेणं हा ऋतू तुझा You हातात have to आलाय. find God's helper in your season. तर देवाकडनं जो मदतगार तुला मिळणार आहे तो शोधणं आत्ताचा तुझा ऋतू आहे. God's strength fits my season. देवाचं बळ माझ्या ऋतूला फिट आहे. See, I fight when I can. मला जमतं तेव्हा मी लढतो. I shine when I must. जेव्हा मी चमकायला हवं तेव्हा मी चमकतो सुद्धा. When I need to take strength, I take strength. पण जेव्हा मला बळ घ्यावं लागतं तेव्हा मी बळ घेतो. Amen. आमेन. Praise God. देवाला धन्यवाद. So these are the kind of strength you will receive in all your lifetime. अशा पद्धतीचं बळ तुम्हाला आयुष्यभर मिळेल बेटा. जवानी तसं लागणारं, मिडल एज मध्ये तसं लागणारं, आणि म्हातारपणात तसं लागणारं. And even if you don't know how to swing the sword like you were young, आणि तरुण असताना तलवार जशी तू फिरवायचा तशी म्हातारपणात जरी जमली नाही, swing the sword of the Spirit, आत्म्याची तलवार फिरवायची. the word of God. हे वचन ये नहीं छोड़ता आपने, भले हाथ से नहीं चलाते, हम मुंह से चलाएंगे. वचन है हमारे मुख में. Same fire, different form. तीच आग, स्वरूप वेगळं आहे. तीच आग आहे, स्वरूप वेगळं आहे. And every season has its power. आणि प्रत्येक ऋतूत सामर्थ्य असतं ना प्रत्येक ऋतूचं. Don't compare the flame. तुम्ही त्या ज्वालेच्या तुलना करू नका. Just shine for the Lord. प्रभूसाठी चमका. त्या Every वयाला त्या वयाला जसं चमकायचं असतं तसं चमका. When your hands become weak, हात जेव्हा अशक्त होतात, let your prayers become strong. प्रार्थना अजून बलवान कर. Because you can get the same kind of work कारण without the help of your hands. तुझ्या हाताच्या मदतीशिवाय त्याच पद्धतीचं काम तुला करून मिळेल तुझ्या प्रार्थनेने. Amen. आमेन. So most of the physical work you can get it done through prayer. तर जास्तीत जास्त शारीरिक काम जे असतं ना अंग मेहनतीचं ते तुम्ही प्रार्थनेने करून घेऊ शकता त्या वयात, म्हातार वयात.
And when you are young, आणि जवान असताना don't forget Ecclesiastes 12:1. वा वा, उपदेशक 12:1 विसरायचं नाही. Remember the Creator in the days of हे your youth. तरुणा, तुझ्या तारुण्यात निर्माणकर्त्याला स्मर. आम्ही केलंय. आम्ही जवानी देवाला वाहिलीये आणि आम्हाला त्याचा अभिमान आहे. See, आम्ही प्रभूत बढाई मारतो. so some of the verses are more applicable to the youth than to the old. तर काही वचन जवान पिढीला जास्त लागू पडतात म्हाताऱ्या लोकांपेक्षा. But we are seeing that the old are reading Ecclesiastes 12:1, हो the ना. young don't. पण आपण बघतो म्हातारी माणसं उपदेशक 12:1 वाचतात. जवान बच्चे क्या ही पढ़ रहे, प्रभु को मालूम क्या पढ़ रहे. And so the old are becoming like the youth हो now. ना. तर मग म्हातारी माणसं असं जवान मुलांसारखी व्हायला लागती ते उपदेशक 12:1 वाचून. Ecclesiastes 12:1 is written for the youth. अरे उपदेशक 12:1 जवान मुला मुलींसाठी लिहिलंय. Don't pass the youth age without getting acquainted with Ecclesiastes तुझं 12:1. तारुण्य उपदेशक 12:1 शी परिचय करून घेतल्याशिवाय घालवू नको. Amen. Praise God. देवाला धन्यवाद. आमेन. Today I spoke to all the youth and the old. आज मी सगळ्यांशी बोललो ना, तरुण मुला मुलींशी, वयस्कर आणि मध्यमवयीन लोकांशी पण बोललो की नाही. Amen. आमेन. So God is not a respecter of persons. देव काही पक्षपात करणारा देव नाही. To the young, to the middle age, to the old, He will supply strength. तरुणांना, मध्यम वयाला आणि म्हाताऱ्यांना सगळ्यांना देव बळ देईल. For my age He has given me strength, and for your age He will give you strength. माझ्या वयाला लागणारं बळ त्याने मला दिलंय. तुझ्या वयाला लागणारं बळ तो तुलाही देईल. See, I'm not asking God to give me strength that He gave you when you were in your 20 or 30 or whatever. तुम्ही तुमच्या 20-30 असताना जे बळ तुम्हाला देव देतोय ते बळ मी आता मागत नाही देवाला. I say, Lord, तर आता मी म्हणतो, I'm 60 plus. आता मी 60च्या वर गेलोय देव बाप्पा, Give me the strength मला शक्ती दे. which will be equal to my age. आता माझ्या वयाला साजेल असं बळ दे. Amen. आमेन. And He provides me every day. आणि देव मला रोज ते बळ देतो. Praise God. We live by His mercy. त्याच्या दयेवर जगतो आम्ही. This body can break anytime. हे शरीर कधी तुटू शकतं बेटा. Anything can happen anytime. to कधी काही anybody. होऊ शकतं कुणाच्याही जीवनात. No guarantee. काय गॅरंटी आहे तुला? काही गॅरंटी आहे? We live by the mercy of God. देवाच्या दयेवर जगणारी माणसं आहे आपण. I live by the mercy of God. मी देवाच्या दयेवर जगतो. Every day. It's a रोज. big question how we are surviving. मोठा प्रश्न आहे हा की आम्ही कसे जगतोय. हा प्रश्न मोठा आहे. It's a dangerous living. धोकादायक जीवन आहे. पण But तरी every day we जगतोय. are conquering. पण रोज आम्ही विजय घेतो. Every day we are victorious. रोज आम्ही विजयी होतो. Every day we are walking through fire and flame. रोज आगीतनं चालतोय आम्ही, तरी जगतोय आम्ही. Yes. It's the same with all of you. आणि तसं तुमचं पण असणारच आहे. It's not easy. सोपं तर नाही आहे ना. It is God's strength. देवाची शक्ती भेटा. That's why every day meet God. म्हणून रोज देवाला भेटा. Seek His face. प्रार्थना करा रोज. Read the Bible. बायबल पण रोज वाचा. 3 दिवसाच्या आमच्या मेसेजवर जगू नका. स्वतः करा. And I thank God that some of you are still going through YouTube and आणि hearing the word. देवाला It's good. धन्यवाद की तुमच्यातले काही जण YouTube वर जाऊन सुद्धा नंतर सुद्धा मेसेज ऐकत राहता. It is खूप छान. supplying you. कारण शक्ती मिळते. आम्ही स्वतः is करतो. strengthening you. मी करते रोज. आय पुट आर मेसेजेस एव्हरी डे. मी स्वतः ऐकते यांचं बोललेलं आणि माझंही बोललेलं. Amen. इट गिव्स स्ट्रेंथ, यू नो दॅट. And that's how आणि असंच तर from the age of 26 to 66 I'm living. 26 पासून 66 पर्यंत मी जगतोय. 26 ते 66 मी असा जगलोय. हा दिवा आहे बेटा. ही समयी पेटलेली आहे. ही विजू नाही द्यायचं काम आपलं आहे, माझं आहे आणि तुझं पण आहे. Praise God. देवाला धन्यवाद. Shall we sing? मग गायचं, आराधना करू. तू मेरा शरण स्थान, तू मेरा गढ़ है, संकट में मेरा दोस्त, मेरा प्रभु.
गाएंगे तू मेरा शरणस्थान, तू मेरा शरणस्थान। Thank you, my Hallelujah. master. Thank Amen. you, Jesus. तू मेरा गढ़ है, Hallelujah. We love you, Lord. संकट में मेरा दो, Wow. Hallelujah. मेरा प्रभु। Yes, Lord, we look Thank you. Thank you, Jesus. Thank you, Lord. आराधना करूं मैं पूरे दिल से। Yes. मैं तुझे ढूंढूंगा संपूर्ण जीवन में, तेरी सेवा करूंगा मेरी सारी चीजों से। Hallelujah. मैं हूँ यहाँ, Hallelujah. आराधना करूं, आराधना करूं। आराधना करूं मैं पूरे दिल से। मैं तुझे ढूंढूंगा संपूर्ण जीवन में, तेरी सेवा करूंगा मेरी सारी चीजों से। मैं हूँ यहाँ, Thank you, Jesus. मैं हूँ यहाँ, मैं हूँ यहाँ। Thank you, Jesus. Thank you, Father. Lord, you can count on me. Lord, you can count on me. Use me, Lord, as you will. Use me, Jesus. Hallelujah. Rabashanda Maharabha. Rabasanda Maharabha. Rababa Karabasha. Hallelujah. Thank you, Jesus. Thank you, Lord. धन्यवाद यीशु, How many धन्यवाद. times किती वेळा you would have been removed from your jobs? तुमच्या नोकरीवरून तुम्हाला त्यांनी काढलं How असतं. many times किती वेळेला you would have died with a road accident? रोडच्या अपघातात ऍक्सिडेंट मध्ये तुम्ही मेला असता. How many times किती वेळेला that sickness would have killed you? त्या आजाराने तुला खलास केलं असतं. How many times किती वेळेला your enemies would have ruined you? तुझ्या शत्रूंनी तुझा नाश केला असता. But it never happened. पण नाही झाला. God's strength came at the right time. देवाचं बळ बरोबर त्या वेळेला आलं. God's touch came at the right time. देवाचा स्पर्श बरोबर त्या वेळेला आला. You went through fire. अकीतनं गेलायस तू, You are still standing. तरी तू उभा आहेस. You went through pain. तू वेदनेतनं गेलायस, You are still standing. तरी उभा आहेस. You went through broken relationships. तुटलेल्या नात्यातून गेलायस, You are still standing. तरी उभा आहेस. People wonder, लोक मग आश्चर्य करतात. how can these people smile? हे लोक कसे रे हसत How can जगतात? these people still live? हे लोक जगतात कसे रे? How can these people still go to church? हे लोक तरी चर्चला कसे जातात? What is it? हे काय आहे? It is the strength of हे my God. देवाचं फळ आहे. We have lived through pains and hurts. वेदनेतून आणि हृदय घायाळ करणाऱ्या जखमातून जगलोय आपण. People's talks, critics' talks, लोकांचं बोलणं, निंदकांची निंदा, the mockery, the taunting. मस्करी, थट्टा, टॉन्ट, टोमणे, We saw it all, आम्ही पण सगळं पाहिलंय. yet we stand strong. तरी उभे आहोत अढळ. Nothing could drown us. नाही आम्हाला काही बुडवू शकत आणि शकलं Nothing will drown नाही. you. तुलाही काही बुडवणार नाही. You are standing today. आज तू उभा आहेस ना बेटा. आज तू आलायस. कसा आला? You are still standing. अजून उभा आहेस. कसा? You are still powerful. अजून सामर्थ्यवान आहेस. हाऊ? You are not breaking down. नाही तुटत आहेस. हाऊ? It's the strength of God. वरून बळ येत आहे. You would have died long back. कधीचा मेला असता You नाही would have तर. given up long back. कधीची हार मानली असती. But till today you are smiling. आजपर्यंत हसतमुख जगतोयस. हाऊ? It's God's strength. वरून बळ येत आहे. God's love. देवाचं प्रेम आहे. Don't worry. काळजी नका करू. He will not leave you halfway through. देव तुला अर्ध्यात नाही सोडणार He बेटा. will take you to the
final destiny. फायनल मुक्कामापर्यंत देव तुला नेणार आहे. He will take you. नेणार. तू कचकू नको, देव तुला सोडणार नाही. He is our Father. तो आपला बाप He आहे, is our God. तो आपला देव आहे. He is not one God, एक देव नव्हे, a God of only the earth, फक्त पृथ्वीचा नव्हे, a portion of the earth's God. केवळ पृथ्वीवरील देवांचा वाटा किंवा भाग नव्हे, He is the God of the universe. तो सृष्टीचा He is देव the आहे. God who made the sun, moon and stars. सूर्य चंद्र तारे बनवणारा We are देव. following Him, त्याच्या मागे चालताय सगळे. the one who died on the cross, the one who rose from the dead. जो वधस्तंभावर मेला, त्या मृत्यूतून परत जिवंत झाला. He is the one who तोच we तोच follow. तोच His तोच strength. त्याचं बळ, त्याचं बळ येतं आपल्याला. Father, I pray देव बाप्पा, मी प्रार्थना करतो right now, आता या वेळेला, as their days are, जसे या लोकांचे दिवस आहेत, so let their strength be, तसं त्यांना बळ दे. even from now on. आतापासून पुढे सुद्धा Every day, रोज the measure of strength they will require ज्या बळाचं प्रमाण त्यांना लागेल, to face their daily challenges त्यांच्या रोजच्या आव्हानांना तोंड at द्यायला, home, in the neighborhood, in the workplace. घरी, ऑफिस मध्ये, नोकरी करताना किंवा शेजारी पाजारी कुठेही, Give it to them, O Master. ते त्यांना ते बळ दे In बाप्पा. the name of Jesus, येशूच्या नावात ते they should be overcomers. ते विजयी महान They should be powerful ते people. सामर्थ्यवान लोक राहिले पाहिजे. Thank you, Master. धन्यवाद दे बाप्पा. Thank you, Lord. धन्यवाद. Say we receive it in म्हणा, Jesus. येशूच्या नावात आम्ही स्वीकारतो And we will claim it every day in आणि रोज Jesus' आम्ही name. हे क्लेम करणार येशूच्या नावात. Amen and amen and amen. Amen. Praise Amen. God. Every day, देवाला धन्यवाद. रोज take your portion of strength तो बळ, ते बळ, त्या बळाचा वाटा जो आहे तो रोज घ्या, that God is willing to give you, जो देव तुम्हाला द्यायला तयार आहे. रोज, and take it wherever you're going आणि जिथे कुठे जात असाल तिथे ते बळ घेऊन जा and see how it works. आणि बघा कसं काम होतं. You will never have a heart attack. कधी हार्ट अटॅक येणार नाही, You will not collapse. कधी तू कोलॅप्स नाही होणार, You will not give up. तू हार नाही मानणार, You will not commit suicide. नाही आत्महत्या करणार. Praise God. कारण रोज येणारं बळ मी रोज घेतो आणि चालतो. Amen. आमेन. God bless you. Please be देव seated. तुम्हाला आशीर्वादित करो. कृपया सर्वांनी खाली बसा.